हां, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा मीनिंग काय सांगितला मी, की जे निसर्गाची जे साधन संपत्ती आहे, निसर्गाच्या आपल्या साधन संपत्तीचा खर्च न करता त्यांचा विकास करणं. त्यांचा विकास कशासाठी करणं, तर फ्युचरची जनरेशनसाठी तो साधन संपत्ती टिकून राहायला पाहिजे. त्यासाठी जे काही डेव्हलपमेंट करत असतो त्याला म्हणतो आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर जी काही वर्ल्ड कमिशन ऑन द इन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट जे काही हे होतं त्याला ब्रूटलँड कमिशन आपण म्हणतो 1987. तो ब्रूटलँड कमिशन 1987 जे आहे त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंटची डिफिनेशन दिली होती. तर काय डिफिनेशन दिली होती बरं का, तर डेव्हलपमेंट ऑफ द, इथे बघा डिफिनेशन काय दिले, डेव्हलपमेंट दॅट मीट नीड्स द प्रेझेंट विदाऊट द कॉम्प्रोमाइजिंग. बरोबर, तो सध्या जे काही आहे डेव्हलपमेंट कशाबद्दल करत आहोत लक्षात घ्या, जे काही गरजा आहे तो सगळ्यांच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजे. बरोबर आहे, तो पृथ्वीवरती राहणारे जेवढे काही लोक आहेत त्यांचे मुख्य गरजा पूर्ण व्हायला पाहिजे. परंतु गरजा पूर्ण तर होत असतील पण आपण भविष्यासाठी पण काही ना काही उरवायला पाहिजे. राईट, म्हणजे सध्याच्या पृथ्वीवरती राहणारे जेवढे काही लोक आहेत त्यांच्या गरजा पूर्ण होतील पण विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग दी विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग दी ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर ओन नीड. लक्षात घ्या, तर आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या नादानादामध्ये आपण फ्युचर जनरेशन जे काही आहे त्यांच्या साधन संपत्तीचा वापर करून घ्यायला नको, याची काळजी करण्यासाठी जी डेव्हलपमेंट करतो त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असे म्हणत असतो. तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटची डिफिनेशन जी काही फेमस डिफिनेशन आहे याच्याबद्दल MPC क्वेश्चन विचारला गेला आहे, याच्याबद्दल MPC क्वेश्चन विचारला गेला आहे, मी याच्यामध्ये तो टाकला आहे. पुढे बघा, तर पुढे जर बघायला गेलं तर काय, तर ठीक आहे, तो नॅचरल रिसोर्स आर इम्पॉर्टंट. बरोबर, तो जे काही नैसर्गिक साधन स्रोत म्हणतो आपण त्याला, नैसर्गिक साधन संपत्ती जी काही आहे तर नैसर्गिक साधन संपत्ती खूप महत्त्वाची आहे. बरोबर, सर्वाइल द फ्युचर जनरेशन. बरोबर, तर फ्युचर जनरेशनसाठी, सध्याच्या जनरेशनसाठी आणि फ्युचर जनरेशनसाठी नैसर्गिक साधन संपत्ती खूप महत्त्वाची आहे. मग आता आपण वापरायचं बंद करून द्यायचं का, त्यांच्यासाठी उरून ठेवायचं का फक्त, असं नाही काही, तो आपण पण यूज करायचा. परंतु आपण यूज करणार आता काही रिन्युएबल पण असतात. आता हवा आहे, हवा कुठे लवकर संपते का, आपण यूज करतो, हवा उरते पण हवा असते, हवा कुठे कमी होत नाही, पाणी पण कमी होत नाही, हवा पण कमी होत नाही, परंतु प्रदूषण तर होते ना. राईट की नाही, मग आपण वापर करावा परंतु प्रदूषण का करावं, असा जो काही ना शाश्वत, त्याला म्हणतो आपण शाश्वत विकास. मग आपण पण त्याचा यूज करूया परंतु आपण दूषित होऊ द्यायचं नाही, याला म्हणतात शाश्वत विकास. राईट का, तो भविष्यासाठी ते पाणी वगैरे उरून पण राहील. तर जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती नैसर्गिक साधन संपत्ती सध्याच्या दिवसाचं महत्त्वासाठी आहेत पण फ्युचर जनरेशनसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. नंतर पुढे काय, आणि प्रेझेंट डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी प्रोग्राम मस्ट बी टेकन इंटू अकाउंट फ्युचर कन्सिक्वेन्स मेन कॉस्ट टू अनस्टेबिलिटी. लक्षात घ्या, जो काही अनसस्टेनेबिलिटी म्हणतो आपण, अनसस्टेबिलिटी म्हणजे काय, की तेच ना, मग आता जे पाणी आहे ते पाणी वगैरे समजा मी यूज करतोय आणि सगळं नद्या आपल्या एवढ्या मोठ्या नद्या होत्या, त्या नद्याला दूषित करणारे जे लोक आहेत त्यांनी कधीच विचार केला नसेल की भविष्यामध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपली नदी किती उपयुक्त असेल. राईट का, म्हणजे त्यांनी त्यावेळेस काय केलं, अनसस्टेनेबल डेव्हलपमेंट. तो अनसस्टेनेबल डेव्हलपमेंट करणं म्हणजे काय, नैसर्गिक साधन संपत्तीचा चुकीचा वापर करणं. नैसर्गिक साधन संपत्तीचा चुकीचा वापर करणं म्हणजे अनसस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, की जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्यांचा व्यवस्थित वापर करणं, काळजीपूर्वक वापर करणं, भविष्याचा विचार करून वापर करणं, याला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट. 100% तुम्हाला कळालं असणार. नंतर पुढे काय, महात्मा गांधींनी जे काय आहे ना, महात्मा गांधीचं एक तत्व होतं. महात्मा गांधीचं तत्व काय होतं, गरजा काय असतात बरं का, तो गरजा, महत्त्वाच्या गरजा काय आहेत. आता गरजा आणि इच्छामध्ये फरक आहे. आपण आपली गरजा पूर्ण करायला पाहिजे, आपण आपल्या इच्छा पूर्ण करायला नको. काय म्हणतात महात्मा गांधी, तर महात्मा गांधींनी काय सांगितलं होतं, महात्मा गांधीचं तत्व काय होतं, आपण आपल्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करायला पाहिजेत, आपण आपल्या इच्छा पूर्ण करायला नको. जर आपण आपल्या इच्छा पूर्ण करायला गेलो तर पर्यावरणाचा शाश्वत विकास होणार नाही, पर्यावरणाचा अशाश्वत विकास होईल, अनसस्टेनेबल डेव्हलपमेंट होताना दिसायला भेटेल. कारण की जे काही भविष्यामध्ये येणारे जे काही लोक असतील त्यांना, कारण की तुमच्या इच्छा प्राप्त करण्यासाठी आपण काय करणार, सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा भरभरून आपण काय करणार, वापर करणार. आणि जर तुम्ही भरभरून वापर जर का केला तर भविष्यासाठी काही उरेल का, नाही उरणार. तर त्यामुळे महात्मा गांधीचं हे स्टेटमेंट परीक्षेला विचारतील, लक्षात राहू द्या. काय, द प्रिन्सिपल, मराठी तुम्हाला काय सांगितलं होतं मी, द अर्थ प्रोव्हाइड द इनफ सॅटिस्फाईड एव्हरी पर्सन नीड. तो पृथ्वी जी काय आहे, पृथ्वी प्रत्येक माणसाची गरजा पूर्ण करते परंतु पृथ्वी प्रत्येक माणसाची इच्छा पूर्ण करू शकत नाही. राईट का, तर प्रत्येक माणूस जर का इच्छा पूर्ण करायला जर गेला तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट होणार नाही. तर माणसाने महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यामागे लागायचं, इच्छा पूर्ण करण्यामागे लागायचं नाही. अशा पद्धतीने महात्मा गांधींनी ते वाक्य दिले होतं. तो एक आहे, हा झाला आहे ब्रूटलँड कमिशन. तर ब्रूटलँड कमिशननुसार सस्टेनेबल डेव्हलपमेंटची डिफिनेशन आणि महात्मा गांधीचं तत्व, हे दोन गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या. पुढे जाऊया. आता पुढे जर गेलात तर काय, सगळ्यात महत्त्वाचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट करणं म्हणजे काय, तर 3 गोष्टीबद्दल आपण विचार करत असतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये जे काही आहे आपण 3 स्पियर ऑफ सस्टेनेबिलिटी, 3 गोष्टीची आपल्याला काय करायची आता, शाश्वत विकास. तो 3 गोष्टीचा शाश्वत विकास काय करायचा आहे बरं का, एक तर पर्यावरणाचा विकास करायचा आहे, समाजाचा विकास करायचा आहे आणि एक म्हणजे काय, एक म्हणजे इकॉनॉमीचा. सांगायचं तात्पर्य काय, आता समजा ज्या कंडिशनमध्ये आपण राहत आहोत, पर्यावरण आहे, समाज आहे, राईट,
पैसा टक्का सगळ्या गोष्टी आहेत. यांचा जर का मी गरजेपेक्षा जास्त जर का वापर केला तर यांची जी काय आहे भविष्यामध्ये तुटवडा भासणार आहे. बरोबर. तो यांचा भविष्यामध्ये तुटवडा भासणार आहे. तर मग तुम्हाला लक्षात येईल की इन्व्हायरमेंटला लक्षात घ्या. इन्व्हायरमेंटची पण आपण काळजी करतोय. इन्व्हायरमेंटची बद्दल काळजी करतोय. नंतर काय सोशल, समाजामध्ये कोणताही प्रकारचा माणूस असा राहायला नको. या सोशलचा मिनिंग काय आहे? समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा माणूस असा राहायला नको ज्याची महत्त्वाच्या गरजा पूर्ण होत नाही. राईट का? तर लक्षात घ्या, सस्टेनेबल डेव्हलपमेंट 3 गोष्टी येतात. एक म्हणजे पर्यावरणाला सस्टेन करणं म्हणजे पर्यावरणाला वाचून ठेवणं. त्या पर्यावरणाला सस्टेन करण्यासाठी डेव्हलपमेंट. तो फक्त सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे एकच बात नाही आहे, 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे इन्व्हायरमेंट, तो इन्व्हायरमेंटला वाचवणं. नंतर सोशलचा मिनिंग काय होत आहे की समाजामध्ये राहणारे जेवढे लोक आहेत सगळ्यांच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजे. आताच्या गरजाही आणि भविष्यामध्ये येणारी पिढी जी काय आहे त्यांच्या पण गरजा पूर्ण व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात सोशल सस्टेनेबिलिटी. तर सोशल सस्टेनेबिलिटी, दुसरं काय आहे इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी सांगितली तुम्हाला. आणि नंतर इकॉनॉमिकल. तो इकॉनॉमीचं काय बरं का? प्रॉफिट कॉस्ट सेव्हिंग, इकॉनॉमिकल ग्रोथ अँड रिसर्च डेव्हलपमेंट. तो लक्षात घ्या. सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. मग आता इकॉनॉमिकल सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय बरं का? तर आपल्याला दिसायला भेटणार की रिसर्च वगैरे जे येतात, नवीन रिसर्च वगैरे पर्यावरणाबद्दल जेवढे काही रिसर्च असतात ते. राईट. मग आता एका साध्या लेवलमध्ये एखाद्या साध्या मीडियम क्लासमधला जो माणूस आहे तो माणूससुद्धा सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये हातभार लावू शकतो. कशा पद्धतीने हातभार लावू शकतो तो? तर लक्षात घ्या, ज्याच्या गरजा ज्या आहेत त्या सगळ्या गरजा पूर्ण होत आहेत. भविष्यामध्ये येणारी जी पिढी आहे, भविष्यामध्ये येणाऱ्या पिढींबद्दल विचार करत आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या पिढींना भेटणाऱ्या इन्व्हायरमेंट त्याच्याबद्दल विषय करत आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या पिढींना जे काही आर्थिक दृष्टिकोनाने कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचा सुद्धा विचार करत आहे. तर या 3 गोष्टीचा विचार करण्यासाठी जे आपण आज जे करतो त्याला म्हणतात शाश्वत विकास. मी 3-4 डेफिनेशन तुम्हाला सांगितल्या आहेत. तो शाश्वत विकासामध्ये 3 स्पियर आहे. मग तुम्हाला जो काही दिसायला भेटेल बरं का? बघा, या तिघांचा जो की कॉमन पोर्शन आहे कोणता वाला रे? राईट. या तिघांचा जो कॉमन पोर्शन आहे, या तिघांच्या कॉमन पोर्शनला सस्टेनेबिलिटी म्हणतात. तो लक्षात घ्या. या तिघ पोर्शनला फक्त एका पोर्शनसाठी आपण डेव्हलपमेंट करत बसलेलं नाही की चल बा भविष्याचा विचार करू. नाही, पर्यावरणाचा पण, भविष्यामध्ये येणाऱ्या पिढींचा पण आणि भविष्यामध्ये येणाऱ्या पिढींसाठी आर्थिक दृष्टिकोनाने पण. राईट का? या तिघी गोष्टींचा आपण विचार करत आहोत. त्यामुळे ह्या कॉमन पोर्शन जो काही या कॉमन पोर्शनला आपण काय म्हणतो? सस्टेनेबिलिटी. तो सस्टेनेबिलिटीमध्ये आपण तिघ गोष्टीचा विचार करून काय करत असतो? आपले जे काही हे आहेत इन्व्हायरमेंट वगैरे त्यांना आपण सस्टेन करायचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तो लक्षात घ्या. हे 3 याच्यावरती पण क्वेश्चन आहे तुम्हाला. पुढे जर बघायला गेलो तर काय आता हे वाला तो 5P काय असते बरं का? 5P बद्दल काय लक्षात घ्या. सम स्टेप टुवर्ड द सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॅन बी अंडरस्टूड. तो काही स्टेप कोणकोणत्या स्टेप आहे बरं का? ॲडॉप्शन ऑफ द एनर्जी. तो आता आपल्याला शाश्वत विकास करायचा आहे. आपला शाश्वत विकास कशाचा करायचा आहे? तो भविष्यामध्ये येणाऱ्या पिढींसाठी, आता असणारी पिढी आणि भविष्यामध्ये असणारी पिढी त्यांच्या पर्यावरणाबद्दल, समाजाबद्दल, पर्यावरणाबद्दल आर्थिकदृष्ट्या आपल्याला सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट करायची आहे. मग काय करायचं बरं का? तो काय करता येईल बरं का? सध्या आज काय करता येईल? ॲडॉप्शन ऑफ एनर्जी अँड रिसोर्स सेव्हिंग मेथड. राईट का? तो आपल्याला काय करायचं आता? ऊर्जा जी काही आहे आता तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का? जे की काचाच्या बाटल्या असतात, काचाच्या बाटल्या. तर इथे एक नोट दिलेली आहे. ज्या दारूच्या बाटल्या किंवा काचाच्या ज्या काही बाटल्या असतात ना, त्या काचाच्या बाटल्याला बनवण्यासाठी खूप सारी ऊर्जा लागते. राईट. खूप सारी ऊर्जा लागते. त्याच्याऐवजी जर तुम्ही दुसरे काही यूज केले की तिथे आपली ऊर्जा वाचून जाणार. बरोबर की? तिथे खूप सारी ऊर्जा आपली वाचून जात असते. तर त्यामुळे हे काय सांगतात की काही पण करून शाश्वत विकासामध्ये आपल्याला काय करावं लागतं? तो ॲडॉप्शन ऑफ एनर्जी अँड रिसोर्स सेव्हिंग मेथड. तर रिसोर्स साधन संपत्तीला वाचवण्यासाठी आणि ऊर्जेला वाचवण्यासाठी काही पद्धतीचा शोध लावणं. राईट का? तो काही पद्धतीचा शोध जर का तुम्ही लावले तर ते कशामध्ये येते? सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये येते. पुन्हा न्यू टेक्नॉलॉजी फॉर मिनिमाइज द वेस्ट अँड टॉक्सिक. तर तुम्हाला दिसायला भेटेल की पदार्थ वापरल्या गेल्यानंतर खूप सारे जेरीले वेस्ट तयार होताना, तो टॉक्सिक ऑर वेस्ट तयार होताना दिसायला भेटत असते आपल्याला. राईट. मग टॉक्सिक ऑर वेस्ट तयार होताना दिसायला भेटते. ते हे काय म्हणतात की नवीन टेक्नॉलॉजी आपण शोधूया की जेणेकरून कंपन्यांमधून येणारा वेस्ट जे आहे ना ते वेस्टच कमी असेल. लक्षात आलं? तो कंपन्यांमधून निघणारे वेस्ट और जे की टॉक्सिक मटेरियल आहे ते कमी व्हायला पाहिजे. त्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आपण तो नवीन टेक्नॉलॉजी जर का आपण शोधत असणार तर आपण नेमकं सस्टेनेबल डेव्हलपमेंट करत आहोत असं त्याचं मिनिंग होत आहे. कारण की तुम्हाला दिसायला भेटेल जर का समजा वेस्ट और टॉक्सिक पदार्थ जर का खूप जास्त प्रमाणामध्ये बनायला लागले पृथ्वीवरती, याचा अर्थ असा आहे की आपण भविष्याचा विचार करत नाहीये. तर ते व्हायला नको. त्यासाठी आपण नवीन टेक्नॉलॉजीचा शोध लावायला पाहिजे. एनर्जी जे काय एनर्जी कन्झम्पशन खूप जास्त होत असेल ते एनर्जी मिनिमाइज करण्यासाठी आपण शोध लावायला पाहिजे की असं काय करावं यार की ऊर्जा कमी लागेल. राईट. नंतर पुढे
बायोडिग्रेडेबल अँड रिन्युएबल ऑर रिसायकलिंग प्रोडक्ट. तो लक्षात घ्या कोणत्या पदार्थांचं काय करायचं तुम्हाला, तो बायोडिग्रेडेबल, रिन्युएबल ऑर रिसायकलिंग प्रोडक्ट. तो आपण काय करत असतो, जे काही पदार्थ वेस्ट म्हणून येत आहेत त्यांनाच आपण रिसायकल करून काय करत असतो, त्यांना आपण यूज करत असतो. तो लक्षात घ्यायचा. आपण असे प्रोडक्टचा यूज करायला पाहिजे, जे रिन्युएबल आहे, म्हणजे त्यांचा वापर झाल्यानंतर सुद्धा पुन्हा आपल्याला काय करता येतील, ते यूज करता येईल. असं जर का केलं आपण, तर असं केल्यामुळे प्रदूषण पण कमी होऊन जाणार आहे, आणि प्रदूषण कमी करणं म्हणजेच काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करणं. ओके, पुढे एज्युकेशन अँड अवेअरनेस अबाउट द इन्व्हायरमेंटल. लक्षात घ्या, जर का इन्व्हायरमेंटलमध्ये जर समजा आता आपल्या पुस्तकामध्ये जर का पर्यावरण शिक्षणाबद्दल आपल्या MPCमध्ये जर का पर्यावरण शिक्षण जर का टाकलंय, याचा अर्थ ते MPC काय करते, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करते, राईट का. तो पर्यावरणाबद्दल जनरल अवेअरनेस म्हणजे इन्व्हायरमेंटल अवेअरनेसबद्दल जे की माहिती वगैरे करतो, तर ते सुद्धा सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट करण्यासाठी काय काय करता येतील त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली, हे 4-5 पॉईंट. ठीक आहे, तो क्वेश्चन जो की बनेल, तो क्वेश्चन बनेल पण याच्यावरून पण MSQ बनेल, पण तो तुम्हाला कळून जाईल तो. ठीक आहे, तो आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट जर करायचं असेल, सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी जी काही आहे त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. कोणते, शांतता. तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट करतोय म्हणजे काय, आपण शांतता प्रस्थापित करतोय. सध्याचे लोक शांतीमध्ये राहायला पाहिजे, भविष्यामध्ये येणारे लोक पण शांततेत राहायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करत असतो, त्यासाठी आपण तळमळ करत असतो, ते सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये येतं. पुन्हा अजून काय बरं का, प्रॉस्पिरिटी, पार्टनरशिप, प्लॅनेट अँड पीपल. तर ते सांगितलं मी ॲक्च्युली. हे 5P जे नाही, 5P तेच होते मागचे जे 3 होते ना आपले, ते मागचे 3 कोणकोणते तुम्हाला बोललो मी, सोशियल, इन्व्हायरमेंटल अँड इकॉनॉमिकल. या 3 गोष्टींसाठी आपण सस्टेनेबल करतो. तर या 3 गोष्टींच्या डेव्हलपमेंटसाठी 3 गोष्टींचे डेव्हलपमेंट करणं म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट ॲक्च्युली राईट. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतं. तो हे वाले पॉईंट महत्त्वाचे आहेत, तुम्हाला ते येऊन जमून जातील. पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, कमसे कम ते तुम्हाला कळालं असणारच नक्कीच. पुढे जाऊया आता. तो खूप सारं ते दिले बघा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज अ डेव्हलपमेंट विच इज अलो द फ्युचर जनरेशन टू हॅव पोटेन्शियल ॲव्हरेज क्वालिटी लाईफ दॅट ॲटलिस्ट हाय ऑर बेईंग एन्जॉयबल. लक्षात घ्या, तो भविष्यासाठी ती गोष्ट वाचवणं त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट, राईट. अकॉर्डिंग टू दी कमिशन. तो कमिशन कोणती कमिशन होती, ती ब्रँटल समथिंग काहीतरी ती कमिशन होती. तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटची डिफिनेशन त्यांनी दिले, तो परीक्षेमध्ये विचारण्याचा भाग असतो, लक्षात ठेवा. बेसिक एम काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायचं. तो बेसिक एम तेच आहे, इन्शुअर द प्रेझेंट जनरेशन शुड लिव्ह स्टोक ऑफ क्वालिटी ऑफ लाईफ फॉर नेक्स्ट जनरेशन अँड नो लेस दॅन व्हॉट हॅव इनहेरेंट. लक्षात घ्या, तो तेच आहे फ्युचर जनरेशनसाठी जे काही आपण पुढे हे करत जातो ना, तर ते वाली बात ते करत आहेत, बाकी काही नाही. तर तुम्हाला मराठीमध्ये जर का अर्थ कळाला असेल, त्याची डिफिनेशन परीक्षेमध्ये आली तर तुम्हाला त्याच्याबद्दल कळणार आहे पक्का. ठीक आहे, तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल मी बेसिक माहिती तुम्हाला देऊन दिली. तर तेवढीच ॲक्च्युली सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, राईट का. नंतर किती प्रकारचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहेत ते 2 गोष्टी लक्षात ठेवायचे. त्याच्यासाठी काय करता येईल ते तुम्ही बघा. तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट करण्यासाठी काय करता येईल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट कोणाचं करायचं आहे, 3 गोष्टीचं करायचं आहे. त्या 3 गोष्टीचा कॉमन पोर्शन आपला सस्टेनेबल असतो, म्हणजे 3 गोष्टी झाल्या तरच आपलं सस्टेनेबल झाला, असं त्याचा मिनिंग होत असतो. ही बात तुमच्या डोक्यामध्ये ठेवून द्यायची. आता ही एक कहाणी इथं मधूनच टाकली गेली, तरी लक्षात द्या ही कहाणी काय. तो ही कहाणी जी काही आहे, ही कहाणी आपल्याला दिसायला भेटते बिश्नोई स्टोरी. तो बिश्नोई जे काही आहे, बिश्नोई मुवमेंट म्हणतो आपण त्याला. तो बिश्नोई मुवमेंट किंवा बिश्नोई आंदोलन जे आहे, याच्याबद्दल ही स्टोरी तुम्हाला दिलेली आहे, याच्याबद्दल ही क्वेश्चन आपल्याला दिसायला भेटत असतो. तर या स्टोरीमध्ये काय बरं का, तर राजस्थानमध्ये जो काही एक राजा होता, तर राजस्थानमधला जो राजा होता, त्या राजाने काय केलं, राजाला बांधायचा होता राजवाडा. तर राजस्थानमधला जो राजा होता, त्या राजाला बांधायचा होता राजवाडा. तर मग राजवाडा त्याला बांधायचा होता. त्याचा जो मंत्री होता, त्या मंत्रीचं नाव होता गिरधर दास. तर त्या मंत्रीला काय सांगितलं त्याने, की एक काम कर, काही सैन्य आणि काही माणसं घेऊन जा, जंगलामध्ये जा, आणि जंगलामधून तू काय कर, खूप सारे लाकडं तोडून आण, आपल्याला राजवाडा बांधायचा आहे. तर त्यांचा मंत्री गिरधर दास जो काही आहे, तो गिरधर दास काय करतो, मंत्री आणि सैन्यांना घेऊन जातो, एका ठिकाणी घेऊन जातो. तिथे झाडांची खूप कमतरता दिसते. तर मग सैन्य काय म्हणतं, सैन्य आणि लाकड तोड्या लोक काय म्हणतात, की इथं झाडे खूप कमी आहेत. मग मंत्री काय म्हणतो, की पुढे खूप हिरवगार दिसायला भेटते, त्या ठिकाणी आपण जायचं का, राईट का. मग सैन्य आणि बाकीच्या आजूबाजूचे लाकड तोड्या लोक काय म्हणतात, की तिकडे जाणं एकदम जबरदस्त अवघड आहे का, कारण की त्या ठिकाणी बिश्नोई लोक राहतात, आणि बिश्नोई लोक जे काय त्यांची झाडांची जबरदस्त काळजी घेतात, लहान बाळासारखी त्यांची काळजी घेतात. तर तिथे जाऊन झाडं तोडणं काही म्हणजे जबरदस्त मुश्किल आहे. तर मग हा मंत्री काय म्हणतो, की राजाचा आदेश आहे, आपल्याला काही करून झाडं तोडून आणायची आहे. तर मग हा त्या ठिकाणी जातो, राईट का. तो राजस्थानमध्ये तो एरिया आहे, त्या ठिकाणी जे काही बिश्नोईची जात आहे, ती बिश्नोई लोकांची जात ती राहत होती. मग हे सगळे लोक त्या बिश्नोई जमातीचे लोक ज्या ठिकाणी राहत असतात, त्याच्या आजूबाजूच्या झाडाला कापायला लागून जातात. मग तिथून जे काही आहे, एक स्त्री जी काय आहे, त्या स्त्रीचं नाव इथं घेतलेलं आहे,
त्याची स्त्री अगोदर येते त्या ठिकाणी आणि त्या माणसांना समजून सांगते की बाबा हो बिलकुल पण झाडं तोडू नका, तुमचे पाया वगैरे पडते मी, राईट का. तो अशा पद्धती हे करते. परंतु हा मंत्री काय म्हणतो, गिरिधरदास काय म्हणतो की बिलकुल पण नाही, आमच्या राजांचा आदेश आहे, कोणत्याही हालतमध्ये आम्हाला लाकडीतून न्यायची जे बा. मग ही काय करून टाकते, ही करते त्या झाडाला पुन्हा पकडून. चिपको आंदोलन जर केलं ना सेम त्या झाडाला पकडून घेते. परंतु चिपको आंदोलनाच्या अगोदर सगळ्यात जुनं आहे बरं का हे आंदोलन, 1730 आंदोलन झालं. तर मग काय होतं माहिती आहे का, ही झाडाला चिपकून जाते. परंतु मंत्री काय करतो, त्या लाकूड तोड्यांना आदेश देतो, त्या लाकूड तोड्यांना सैनिकांना आदेश देतो की हिला काय करून टाका, याला ठार मारा, कत्तल करा, डायरेक्ट कत्तल करा. राजांचा आदेश आहे, राजांच्या आदेशासाठी यांचं कत्तल जरी केलं तरी चालेल. तर जवळजवळ या बिष्णोईची जे बिष्णोई जमाती जे काही लोक होते ते 363, याच्यावरती क्वेश्चन आहे लक्षात घ्या, 363 लोकांची कत्तल करून टाकली होती. तर लहान लहान बाळं, स्त्रिया, लहान बाळं, माणसं, 363 बिष्णोई लोक जे काही आहेत त्यांचे कत्तल झाले होते. 363 म्हणजे जरा शांततेमध्ये बसून विचार करा, अख्खा झाडांसारखी अख्खी माणसं सगळी खाली पडलेली होती, बरोबर. तर मग शेवटी एक माणूस म्हणतो की आम्ही किती या झाडांना म्हणजे किती या लोकांना मारायचं बा, आम्ही आता थकलो, आमच्याकडून आता होणार नाही. तर ते सगळेचे सगळे सैन्य खाली हे काढून टाकतात, पाडून टाकतात. आणि शेवटी हार मानून सगळे इतकी जेवढे बिष्णोईचे लोक असतात सगळेचे सगळे झाडांना म्हणजे तो दिवस असा होता की सगळेचे सगळे मरायला तयार होते आखी. तर 363 लोकांची जी काही आहे सगळी कत्तल झाली होती. त्यावेळेस जे काही आहे सैन्य आणि लाकडतोड लोकांनी हार मानून घेतली आणि पुन्हा राज दरबारामध्ये गेले, राजाला कहाणी सांगितली. राजाला ही गोष्ट जेव्हा कळाली, राजाने त्या सगळ्या सैन्यांना आणि त्या मंत्र्याला जबरदस्त चोप दिला, चांगला मार दिला त्यांना, राईट का. आणि पुन्हा राजा त्या बिष्णोई लोकांना जाऊन माफी वगैरे मागतो. तर अशा पद्धतीची स्टोरी जी आहे ही बिष्णोईची कहाणी तुमच्या लक्षामध्ये ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं आहे, तर बिष्णोई जे काही बिष्णोई आंदोलन 1730 झालेलं आहे, राईट. 1730 झालं, बस एवढी स्टोरी लक्षात ठेवा. आणि 363 जे काही आहे 363 लोकांची कत्तल झाली. सकाळपासून तर रात्रपर्यंत कत्तल चालू होती, डायरेक्ट 363 लोक मारले गेले होते. ओके, तो रात्र होईपर्यंत जे काही आहे वनांची संरक्षण वगैरे करत होते. तर खूप लोकांनी किती लोकांनी जीव गमवला तेवढी बात लक्षामध्ये ठेवून घ्या, ठीक आहे. तो पुढे जर बघायला गेलं तर काय आता पुढचा आहे तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल मी तुम्हाला सांगून दिलं. या पॅसेजमध्ये काही नाही, या पॅसेजमध्ये ते सांगितले जेवढं आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहोत तर त्याच्याबद्दल ते सांगितले की बाबा आपला जो की भारत आहे तो भारत आपला एक विकसनशील देश आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा देश आहे, सामाजिक म्हणा, सांस्कृतिक म्हणा, धार्मिक म्हणा, या सगळ्या विविधतेच्या दृष्टिकोनाने क्षेत्रफळाने मोठा असणारा विकसनशील देश आहे. विकासासाठी धडपड करणारा म्हणजे विकसनशील देश आपला भारत आहे, बरोबर का. अजून आपल्याला काय दिसायला भेटते का, आपल्याला काय दिसायला भेटते बरं का, की वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जात आहेत, राईट का. प्राणी आहेत, नंतर खूप साऱ्या प्रकारचे. आता मॅटर काय होतं, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने मोठा असणारा आपला भारत जो काही आहे लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने पण मोठा आहे. तर लोकसंख्या असल्या कारणाने काय होते, लोकसंख्या जास्त असल्या कारणाने काय होते, लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपले जो की भारत आहे, आपल्या भारतामध्ये लोकसंख्या जास्त असल्या कारणाने प्रदूषणाचा पण प्रॉब्लेम उद्भवतोय. तर प्रदूषणाचा जो काही प्रॉब्लेम आहे पर्यावरणामध्ये काय होते, तर लोकसंख्या वाढीमुळे प्रदूषण जे काही जास्त होताना दिसायला भेटतोय आणि पर्यावरणाचा ऱ्हास जो काही आपल्याला होताना दिसायला भेटत असतो. तर ही जी काही बात आहे, ही बात जेव्हा आपल्या भारतावाल्यांना कळाली तर त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं 1972ची जी काही परिषद भरली होती, युनायटेड स्टेटकडून जी काही ही परिषद भरली गेली होती, तर त्यांनी सगळ्यांना आमंत्रण केलं होतं. विकसनशील देश आणि विकसित देश सगळ्यांसाठी केलं होतं की बाबा तुम्ही सगळेजण या आणि तुमच्या देशासाठी पर्यावरणाबद्दल काय करता येईल त्याच्याबद्दल विचार करा. परंतु काय सुरुवात 1970मध्ये विकसनशील देश जे काही त्यांनी सरळ नको म्हणून दिलं होतं. परंतु भारताने 1972च्या कार्यक्रमामध्ये 1972च्या परिषदेमध्ये जे 7 दिवस जे होते, 5 जूनपासून 14 जूनपर्यंत जी चालली परिषद जी चालली होती, त्याच्यामध्ये सांगितले गेलेले जेवढे काही हे होते त्याच्यामध्ये काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट, राईट का. तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या त्या भारताने काय केल्या, त्या भारताने वापरायला सुरुवात केली. तो लक्षात घ्या. सांगायचं काय बरं का मग आता, तर 1972मध्ये इथं लिहिले ती बात, ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एवढाच पॅसेज आहे का बाबा हो, आपला भारत जो आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने सगळ्यात मोठा आहे. नंतर सगळ्या प्रकारचे समाज म्हणा, राईट का, सामाजिक म्हणा, सांस्कृतिक म्हणा, धार्मिक विविधता म्हणा, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने सगळ्या दृष्टिकोनाने आपला भारत एक नंबरच आहे. परंतु प्रदूषणाच्या नंबरमध्ये पण एक नंबरच आपला भारत आहे. तो प्रदूषण जे ना खूप जास्त होऊन जाईल आणि भविष्यामध्ये प्रॉब्लेम होऊन जाईल. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायला पाहिजे. तर त्यासाठी भारताने एक पाऊल उचललं. तर पाऊल उचलण्यासाठी त्यांना नॉलेज कुठून भेटलं, तर 1972मध्ये जी परिषद होती, 1972च्या परिषदेमधून भेटलेल्या नॉलेजचा वापर करून भारताने सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपल्या देशामध्ये यूज करायला सुरुवात करून दिली, ठीक आहे. तो बघा इथं दिले त्यांनी, तो
टू कॉम्बॅट बघा टू कॉम्बॅट द प्रॉब्लेम ऑफ द अनस्टेबल ग्रोथ इन पॅटर्न पोस्ट स्टोक नंतर काय स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑफ द 1972 बघा 1972च्या स्टॉकहोममध्ये झालेल्या परिषदामध्ये सांगितली गेली कशाबद्दल बात होती तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रत्येक राष्ट्राने आपल्या शाश्वत विकासासाठी काय करायला पाहिजे या परिषदामध्ये सांगितले गेले जात होते. तर तिथून जे ना भारताने तर आपल्याला काय दिसायला बरं का टू कॉम्बॅट द प्रॉब्लेम ऑफ अनसस्टेनेबिलिटी भारताला काय जाणवलं की आपल्या भारतामध्ये आता अनसस्टेनेबल डेव्हलपमेंट होते हे व्हायला नको. त्यामुळे त्यांनी काय केलं त्या परिषदेमध्ये सांगितले गेलेले जेवढे काही मुद्दे होते ते आपल्या भारतामध्ये आपण यूज करायला लागलो आणि जे अनसस्टेनेबल डेव्हलपमेंट जो आहे तो प्रॉब्लेम आपण दूर करायला लागलो. राईट का. नंतर पुढे काय बरं का डेव्हलपमेंट तो 1992 आता पुन्हा 1992ची कहाणी तो 1992मध्ये काय बरं का तो 1992मध्ये जे की युनसेड मीन्स व्हॉट नॅशनल कॉन्फरन्स ऑन इन्व्हायरमेंट नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे परिषद तो नॅशनल कॉन्फरन्स ऑन द इन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. तर 1992 साली काय झाली होती 1972 साली एक परिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री याच्याबद्दल तो मुद्दा होता. तिथून बरीचशी माहिती आपण आणली होती आणि आपल्या अनसस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी आपण लढत होतो. ठीक आहे आपण म्हणजे इंडिया. पुन्हा काय दिसायला भेटेल बरं का की 1992मध्ये पुन्हा एक संसद भरली गेली होती संसदनी परिषद. ठीक आहे तो 1992मध्ये एक परिषद भरली गेली होती. नाव काय बरं का त्याचं युनसेड त्याला काय म्हणतात तो युनसेड मीन्स व्हॉट युनायटेड नेशन इथून युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन द इन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट युनसेड आपण त्याचा लॉंग फॉर्म आपल्याला दिसायला भेटत असतो. तो इथं काय दिसायला भेटते बरं का मला इंडिया बिकेम द पार्ट ऑफ द बघा 187 देश देखील आहेत या परिषदेमध्ये भाग घेत होते. ती 1982 साली जी परिषद भरली होती युनसेड नावाची UNCED युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन द इन्व्हायरमेंटल अँड डेव्हलपमेंट. तो याची जी काही परिषद भरली होती 187 देशांचा समावेश होता आणि 187 देशांमध्ये भारतसुद्धा समावेश घ्यायला गेला होता. आणि भारताने सुद्धा काय केली बरं का तर भारताने सुद्धा प्रतिज्ञा घेऊन घेतली काय प्रतिज्ञा घेतली की आपण सुद्धा आपल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे आपण काय करायला पाहिजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण करायला सुरुवात करायला पाहिजे. राईट का. सो रिओ डिक्लेरेशन म्हणजे रिओ करार म्हणतात त्याला रिओ करार. तो रिओ डिक्लेरेशन याचा मिनिंग काय होते की 187 देशासोबत आपल्या भारताने पण आपल्या भारताला शाश्वत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी रिओ करार केला. तो अशा पद्धतीने रिओ करार केला म्हणजे आपण म्हणू शकतो की बाबा आपण पण हे करणार बा अशा पद्धतीने त्यांनी तो करार वगैरे त्या ठिकाणी परिषदेमध्ये सांगून दिला की आम्ही बी आमच्या देशासाठी धडपड करणार आहोत शाश्वत विकासासाठी. लक्षात घ्या 187 देशासोबत भारताचाही संबंध त्या परिषदेमध्ये होता. 1992ची कहाणी आहे. राईट युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन द इन्व्हायरमेंट अँड द डेव्हलपमेंट. तो लॉंग फॉर्म तुम्हाला विचारतील लक्षामध्ये ठेवा. ही बात तुम्हाला कळाली. मी शाश्वत विकासामध्ये बोलतो बरं का. शाश्वत विकास काय असतो शाश्वत विकास कशा पद्धतीने करायचा शाश्वत विकासाचे प्रकार किती असतात. राईट नंतर भारताबद्दल आपण भारतामध्ये शाश्वत विकासाची डेव्हलपमेंट कशी झाली 1970 पर्यंत काही अक्कलचा पत्रा नव्हता. 1972मध्ये परिषद भरली गेली होती तेव्हा आपल्याला थोडीफार अक्कल आली तेव्हा आपण शाश्वत विकासासाठी धडपड करायला लागलो. 1992मध्ये पुन्हा एक परिषद भरली होती युनायटेड नेशनवाल्यांनी ती भरवली होती. तिथे 187 देशांचा समावेश होता. तिथला आपला पण समावेश होता आणि आपण सुद्धा प्रतिज्ञा घेऊन घेतली की आपण सुद्धा काय करणार आपल्या देशाचा शाश्वत विकास करण्यासाठी तळमळ करणार. ठीक आहे. आणि शाश्वत विकास करण्यासाठी काय काय तळमळ करावी लागते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. पुढे काय बरं का आता या परिषदेमध्ये काय झालं बरं का ती जी परिषद भरली गेली होती 1982मध्ये लक्षात घ्या 1992मध्ये 1992च्या परिषदेमध्ये सांगितलं काय केलं की शाश्वत विकास जर का करायचा असेल एखाद्या देशाला जर का शाश्वत विकास करायचा असेल कशाबद्दल सामाजिक आर्थिक पर्यावरणीय तो सामाजिक आर्थिक पर्यावरणीय ज्याला शाश्वत विकास करायचा असेल आपल्या देशाचा तर त्याने सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे शिक्षण या मुद्द्याला उचलायला पाहिजे. तो समजा भारताला जर का शाश्वत विकास करायचा असेल तर त्याने शिक्षण या मुद्द्याला उचलायला पाहिजे. म्हणजे काय तर शिक्षण जे काही आहे लोकांना शिक्षण जर का असेल तर शिक्षण असलेल्या माणसाला पर्यावरणाचे नॉलेज असतं. राईट का. तो शिक्षण जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो त्या परिषदेमध्ये काय सांगितलं गेलं होतं लक्षात घ्या. सो इन व्हॉट 1992 ड्युरिंग द अर्थ समिट ऑफ द युनायटेड अर्थ समिट म्हणजे काय बरं का त्याला म्हणतो आपण 1992ची जी काही परिषद होती 1982ची परिषद युनसेड राईट का. तो युनिसेडच्या झालेली जे की वसुंधरा बघा अर्थ म्हणजे काय अर्थला मराठीमध्ये वसुंधरा राईट का. वसुंधरा शिखर समिट म्हणजे काय शिखर तर वसुंधरा शिखर परिषद 1992 साली युनसेडच्या झालेल्या वसुंधरा शिखर परिषदमध्ये शिक्षणाबद्दल माहिती सांगितली होती. काय सांगितलं त्यांनी बघा तो कोणती परिषद होती अर्थ समिट म्हणून. तो 1992ला भरली गेलेली युनसेड नावाची जी परिषद होती त्या परिषदेमध्ये हा असला कोणता तरी कार्यक्रम असेल अर्थ समिट म्हणून. तर तिथे काय सांगितलं बरं का द रोल ऑफ एज्युकेशन इज अचिव्हिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट वॉज मेजर कन्सर्न एजेंडा 21. लक्षात घ्या. तर त्यांनी काय सांगितला तो परिषदेमध्ये मुद्दा उचलला मुद्दा एजेंडा 21 नुसार. एजेंडा 21 म्हणजे काहीतरी मुद्दा असेल तो त्या मुद्द्यामध्ये काय सांगितलं शाश्वत विकास जर करायचा असेल तर शिक्षण जबरदस्त जरुरी आहे.
राईट. तो शाश्वत विकास करण्यासाठी शिक्षण जरुरी आहे. तर ती बात ती त्या ठिकाणी सांगितली गेली होती. तर एवढ्या पॉईंटमध्ये तीच आपल्याला माहिती दिसायला भेटत असते. तर लक्षात घ्या, शिक्षणामुळे काय होतं बरं का, या मुद्द्यामध्ये काय मी सांगतो. तर ती जी काही परिषद भरली गेली होती त्या परिषदमध्ये काय माहिती निघते की शिक्षण जो की नाही शाश्वत विकास करण्यासाठी आवश्यक एक 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 साधन, एक टूल आहे. राईट का. शिक्षणामुळे काय होते, शिक्षणामुळे जागरूकता फैलवता येते. शिक्षण जर का असेल तर शिक्षणामध्ये आपल्याला पर्यावरण नावाचा विषय टाकता येईल आणि जागृती पण फैलवता येईल. आणि शिक्षण झालेल्या लोकांना पर्यावरणाबद्दल चांगले हे पण असते, तो जाणीव वगैरे त्यांना जाणीव तयार करणं, त्यांना जागरूकता तयार करणं हे शिक्षण असणाऱ्या लोकांना जमणार आहे. तर शिक्षणचा मुद्दा उचलला होता या परिषदामध्ये. तर शिक्षणामुळे जनतेमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करायची आहे, पर्यावरणाचे संरक्षण करायचे आहेत. राईट का. हे 2 फायदे होतील असा मुद्दा त्या ठिकाणी उचलला गेला होता. 1992 सालीच्या युनसेड परिषदेमधली बी बारीकशी दुसरी कोणती युनसेड परिषदमधली वसुंधरा शिखर परिषद, त्या मुद्द्यामध्ये अजेंडा 21 याच्यामध्ये हा मुद्दा उचलला होता. चला पुढे. पुढे काय, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेटर रिकमेंडेड द मिनिस्ट्री ऑफ द ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट टू इंटिग्रेट द इन्व्हायरमेंटल कन्सर्न इश्यू अवेअरनेस एज्युकेशन. तर आता भारत सरकारने सुद्धा काय केलं बरं का. तर भारत सरकारने सुद्धा काय केलं, तर भारत सरकारने कोणतं बरं काय नाव दिले तिथं, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेटर रिकमेंडेड म्हणजे काय, तो तुम्हाला कळेल. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट टू इंटिग्रेट इन्व्हायरमेंटल कन्सर्न. पर्यावरणाबद्दल असणारे बघा, पर्यावरणाबद्दल असणारे जे काही समस्या असतील, जनजागृती विषयक पर्यावरणाच्या सुरक्षेबद्दल, जनजागृतीबद्दल काही समस्या असेल त्याच्याबद्दल. राईट का. तो पर्यावरणाच्या रिलेटेड असणाऱ्या समस्या, नंतर संवर्धन करण्याबद्दल, जागृत्या करण्याबद्दल, त्या जागृत्या करण्याबद्दल यांनी काय केलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय करून टाकलं, तो शिक्षण जो काही आहे शिक्षणाचा मुद्दा तो लक्षात घ्या. पर्यावरण विषयक समस्या, पर्यावरण संरक्षणाबद्दल जागृती निर्माण करायचं. तर या सर्व स्तरावरती शिक्षण देण्यासाठी भारत सरकारने मानव संसाधन विकास, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव संसाधन विकास या मंत्रालयाची शिफारस केली. राईट का. कोणत्या मंत्रालयाची शिफारस केली भारत सरकारने, लक्षात घ्या. आता मराठीत मिनिंग किती भारी होते. तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारने एक शिफारस केली. कशाची शिफारस केली, तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स, मिनिस्ट्री म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स. तो मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो मानव संसाधन विकास. तो ह्युमन रिसोर्स म्हणजे मानव संसाधन, तो मानव संसाधन विकास या मंत्रालयाची शिफारस कोणी केली, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी. कशासाठी केली बरं का या मंत्रालयाची शिफारस, तर ज्या समस्या आहे पर्यावरणाबद्दल असणाऱ्या समस्या, पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यावरणाबद्दल जनजागृती या 3 गोष्टीसाठी भारत सरकारने एक मंत्रालयाची शिफारस केली. त्या मंत्रालयाचं नाव काय, मानव संसाधन आणि विकास, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जे काही आहे या मंत्रालयाची शिफारस कोणी करायला लावली, भारत सरकारने. ओके, पुढे जाऊया. पुढचा पॉईंट काय बरं का, तुम्हाला काय दिसायला भेटते बरं का आता, की 57वी मीटिंग होती कुठे, डिसेंबर 2002 डिसेंबर महिन्यामध्ये, 2002च्या डिसेंबर महिन्यामध्ये 57वी मीटिंग भरली जात होती. तो ती मीटिंग जी काय आहे युनेस्को 2002 म्हणून ओळखली गेलेली जी की सभासद होती. तो लक्षात घ्या, ते सभा होती. राईट का. तो ती सभा होती युनेस्को 2000 डिसेंबर 2002 मध्ये भरली गेली जी की सभा आहे. त्या सभामध्ये काय बरं का, युनेस्को युनायटेड नेशन इन्व्हायरमेंटल समथिंग त्याच्याबद्दल असेल ते काहीतरी ते दिले तुम्हाला. ठीक आहे. तो ही जी काही सभा होती, कितवी सभा होती, 57वी. तो 57वी सभे याच्यामध्ये काय सांगितलं बरं का, सेम मुद्दा उचलला जातोय. प्रोक्लेम युनायटेड नेशन डिकेड एज्युकेशन फॉर द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. राईट का. सो तुम्हाला काय सांगतोय मी, एकच बात लक्षात घ्या. 2002 साली भरलेली सभासद, 1992 साली भरलेली परिषद, या सगळ्यांमध्ये मुद्दा कोणता उचलला जातोय, फक्त शिक्षणाचा. कारण की शिक्षणाच्या मुद्द्यावरूनच लोकांना जनजागृती करता येईल आणि लोकांना नॉलेज पण देता येईल. नाहीतर शिक्षण नसलेल्या लोकांना नॉलेजही देता येणार नाही आणि जनजागृतीही करता येणार नाही. तर 2002 डिसेंबर महिन्यामध्ये भरली गेलेली युनेस्को नावाची जी काही परिषद आहे त्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा मुद्दा काय उचलला गेला होता. 57वी मीटिंग होती. तर या मीटिंगमध्येही सांगितलं काय गेलं होतं की शिक्षण जे काय आहे, शिक्षण महत्त्वाचं जो काय आहे, एज्युकेशन इज बघा इथे मेन्शन केलं, एज्युकेशन इज अ इनडिस्पेन्सेबल एलिमेंट ऑफ अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. लक्षात आलं का. तर जो शाश्वत विकासाचा जो मुद्दा आपण उचलत आहोत त्या मुद्द्याला धरून चालण्यासाठी शिक्षण सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, अशा पद्धतीने कोणी सांगितलं होते हे आपल्या यांनी. ठीक आहे. नंतर पुढे काय,
तर हा वाला पॉईंट सांगितला होता. नंतर पुढे जर बघायला गेला तर पुढचा पॉईंट काय बरं का, आता पुढचा आहे युनेस्को. तो असे खूप नाव आहेत तुम्हाला युनेस्को. पुढे अजून मीटिंग भरली होती अकॉर्डिंग टू युनेस्को 2004. तर युनेस्कोच्या अंतर्गत जे आहे ना खूप साऱ्या सभा भरल्या जातात. 57 सभामध्ये काय सांगितलं ते पण सांगितलं. आता युनेस्को 2004 मध्ये काय झालं बरं सांगितलं बरं का, एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज अ फॉर्मल एज्युकेशन बट एक्सटेंड टू डेली सोशल प्रोफेशनल लाईफ. राईट का, म्हणजे काय सांगतात ते की शिक्षण आतापर्यंत 2002च्या मीटिंगापर्यंत काय सांगितलं गेलं होतं, शिक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु आता काय सांगतायत ते की शिक्षणासोबत आता त्यांना अप्लाय पण करायला पाहिजे. लक्षात येते का, आपण पुस्तकामध्ये शिक्षण सांगत आहोत, लोकांना घरोघरी जाऊन कीर्तन कर, हे कर, कृतीच्या माध्यमातून आपण जनजागृती करून हे करतोय, हे सगळ्या गोष्टी तर आपण करत आहोत. पण याच्या एक्सटेंडेबल फॉर्म काय आहे, त्यांना कृती करायला लावणं. ठीक आहे. तो युनेस्को 2004च्या परिषदेमध्ये काय सांगितलं गेलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी एज्युकेशन जे काही आहे तो एज्युकेशन फॉर्मल एज्युकेशन तर आहेच, परंतु बट इट एक्सटेंड टू डेली सोशल अँड प्रोफेशनल लाईफ. तर यांनी काय करायला पाहिजे, डेली आणि सोशल लाईफमध्ये वापरायला पाहिजे. राईट का, तर हे शिक्षणाचा वापर आपल्या याच्यामध्ये करा. तो शाश्वत विकासासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे, आतापर्यंतच्या परिषदेमध्ये सांगितले गेले जात होते. परंतु युनेस्कोच्या 2004च्या परिषदेमध्ये हा मुद्दा पुन्हा उचलला की लोकांना आता हे नाही, एक पाऊल पुढे टाकायला लावूया, अशामध्ये दिसायला भेटत असे. राईट. तो हा जो काही एवढी माहिती तुम्हाला दिसायला भेटत असते. तर जेवढ्या काही सभा असतील युनेस्कोच्या 2002-2004च्या सभाबद्दल लक्षात राहू द्या. नंतर युनसेट जे आहे 1982ची युनसेट सभा जी आहे त्या युनसेट सभामध्ये वसुंधरा शिखर परिषद होती. त्या राईट का, ॲक्च्युली ती पण परिषद होती. त्याच्या परिषदेच्या अंतर्गत वसुंधरा शिखर परिषद, ज्याला आपण काय म्हणत असतो, ज्याला जे काही आहे आपण अर्थ म्हणून, राईट का, अर्थ म्हणून काहीतरी आपण नाव दिलं होतं, काय होतं त्याचा, अर्थ समिट. तो अर्थ समिट जे काही आहे अर्थ समिट म्हणून आपण त्याला परिषदेला ओळखतो. त्याच्यामधला अजेंडा 21 नुसार शिक्षणाचा मुद्दा उचलला गेला होता. ठीक आहे. तुम्ही बरीचशी माहिती मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबिलिटी तुम्हाला कळालं. मग हा पॉईंट लक्षात ठेवा फक्त, हा वाला. राईट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिफर टू डेव्हलपमेंट विच कॅन मीट द नीड्स ऑफ द प्रेझेंट जनरेशनच्या गरजा पूर्ण होतील, परंतु भविष्याच्या जे काही लोक आहेत त्यांच्या घरच्यांना धक्का लागणार नाही याची काळजी करून. तर सध्या राहणाऱ्या लोकांची गरजा पूर्ण होईल, पण भविष्याची पिढी जी काही आहे त्यांच्या गरजांना धक्का न लागता आपल्या गरजा पूर्ण करायच्या. लक्षात येते तुम्हाला चांगल्या पद्धतीने. राईट. तो कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट ही डिफिनेशन कोणती बरं का, ब्रॉडलँड कमिशन रिपोर्ट 1987 नुसार ही डिफिनेशन आपल्याला दिसायला भेटत असते. इथपर्यंत कळालं का रे, पटकन सांगा. इथपर्यंत कळालं आहेत का तुम्ही? ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे जर बघायला गेलं तर काय, तर देअर आर पुढे जातो आपण. आता पुढे जायचं आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी 3: इकॉनॉमिकल, इन्व्हायरमेंटल आणि सोशल. हे तर तुम्हाला मी अगोदर बी सांगितलं ना रे. राईट का, टू अटेंड बॅलन्स ग्रोथ. राईट का, तो इकॉनॉमिकल म्हणजे काय, बॅलन्स ग्रोथ. टू इकॉनॉमिकल बॅलन्स ग्रोथ. आता इकॉनॉमीचा पार्ट झाला, सोशलचा पार्ट झाला, इन्व्हायरमेंटचा पार्ट झाला. यांच्याबद्दल विचार करत आहोत आपण की येणाऱ्या पिढीबद्दल या 3 मुद्द्यापैकी कोणत्याही प्रकारचा परिणाम व्हायला नको. असं नको व्हायला पाहिजे की भविष्यामध्ये येणारे जे काही समाज आहे त्या समाजामध्ये काही समाज बिचारा भुक्का मरतोय, काही समाजाचा गरजा पूर्ण होत नाही, असं व्हायला नको. जर का असं झालं तर याचा अर्थ असा झाला आहे की याच्या अगोदर गेलेली जी पिढी आहे त्यांनी अशाश्वत विकास करून ठेवलेला होता. तो अशाश्वत विकास करून ठेवला होता, त्यामुळे येणाऱ्या पिढीला त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही आहेत. तर गरजा 3 पद्धतीच्या, इकॉनॉमिकल, इन्व्हायरमेंट आणि सोशल. राईट का, तो पर्यावरण खराब व्हायला नको, समाजामधल्या लोकांच्या सगळ्या गरजा, महत्त्वाच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजे, आणि इकॉनॉमिकबद्दल जो काही आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा व्यवस्थित राहायला पाहिजे. राईट. 2-3 पॉईंट. आणि याचा कॉमन एरिया जो असतो आम्हाला कॉमन एरियाला म्हणतो आपण सस्टेनेबल. ठीक आहे. आता बघा इथं काय मुद्दा उचलला बरं का, इथं काय सांगितलं की नीड म्हणजे काय. बघा, नीड म्हणजे ज्याला आपण गरज म्हणतो ना, त्या गरज म्हणजे काय, माणसाच्या महत्त्वाच्या गरजा. बरोबर आहे. तो गरज कोणाला म्हणतो बरं का, गरज म्हणजे माणसाच्या महत्त्वाच्या गरजा असतात. तर लक्षात घ्या, गरजचा मिनिंग काय होतोय, माणसाच्या महत्त्वाच्या गरजा. त्यामुळे महात्मा गांधीने काय सांगितलं होतं की माणसाने फक्त महत्त्वाच्या गरजा पूर्ण करायला पाहिजे, इच्छा पूर्ण करायला नको. जर इच्छा पूर्ण करायला गेला तर माणूस काय करतोय, अशाश्वत विकास करतोय. तर माणूस पर्यावरणाचा अशाश्वत विकास करतोय, असं त्याचा मिनिंग होतो. असं कोणी सांगितलंय, महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तो आता आपल्याला काय दिसायला भेटतं बरं का, तो इथं काय दिसायला भेटते की लोक जे काही आहेत, आता इथं गरज बघा, इथं गरजेबद्दल काय सांगितलं, गरजाचा मिनिंग काय होतं, महत्त्वाच्या गरजा. बरोबर. परंतु या कंडिशनला पण आपल्याला काय दिसायला भेटते की काही परिवार, काही समाज म्हणा, काही परिवार म्हणा, त्यांच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण होत नाही. सध्याच्या कंडिशनला जरी विचार केला तरी काही महत्त्वाच्या गरजा पूर्ण होत नाही. हे असं का झालं रे, कारण की अगोदरची जी पिढी आहे त्यांनी अनसस्टेनेबल डेव्हलपमेंट करून ठेवलं आहे. त्यामुळे आज काही समाज असा आहे जो काय करतोय, अशाश्वत विकासाला सामोरे जातोय. लक्षामध्ये.
आता तो तेच मेन्शन केलं आहे बरं का इथं की पीपल टुडे नॉट हॅव ॲडिकेट फूड, प्रॉपर हाऊस, क्लीन ड्रिंकिंग वॉटर, राईट का. आता सध्याच्या ठिकाणी जर बघायला गेला तर बरेचसे जे काही परिवार समाज जो आहे, लोक जे काही आहेत त्यांच्या गरजा, महत्त्वाच्या गरजाच पूर्ण होत नाही आहेत. आणि असं का होतंय, कारण की शाश्वत विकासाकडे कोणी लक्ष घालत नाही आहे आणि अगोदरच्या लोकांनी शाश्वत विकासाकडे लक्ष घातलेलं नाही, म्हणून ही बात आपल्याला दिसायला भेटत असते, राईट. तो मग काय बरं का, तो इथं तेच मेन्शन केलं आहे. द डिफिनेशन काय सजेस्ट करते, डिफिनेशन सजेस्ट दॅट इसेन्शियल नीड्स ऑफ द ऑल पीपल मस्ट बी मेट विथ, राईट का. महत्त्वाच्या सगळ्या लोकांना महत्त्वाच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजे. आपली डिफिनेशन शाश्वत विकासाचं डिफिनेशन काय आहे, सध्याच्या लोकांच्या सगळ्या गरजा, महत्त्वाच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजे. इच्छानी म्हणायचं मी गरजा, राईट, ही डिफिनेशन आपली सांगते. बट ॲट द सेम टाईम पॅटर्न ऑफ द डेव्हलपमेंट हॅड सच दॅट फ्युचर जनरेशन वूड ऑल्सो बी एबल टू मीट देअर ओन नीड. लक्षात आलं का तुम्हाला, सध्या आजूबाजूला लोकांच्या गरजा तर पूर्ण होत आहेत महत्त्वाच्या, ते तर पूर्ण व्हायलाच पाहिजे, पण भविष्यामध्ये येणाऱ्या लोकांच्या सुद्धा गरजा पूर्ण व्हायला पाहिजे यांची खात्री करून जो विकास करत असतो, त्यासाठी जी धडपड करत असतो, त्याला शाश्वत विकास असे म्हणतात. लक्षात ठेवा, राईट. रिसोर्स विदाउट डिस्ट्रॉईंग द डिग्रेडिंग नेचर, दिस मे बी इन्क्लूड द वॉटर रिसोर्स, नंतर प्रोडक्टिव्हिटी ऑफ व्हेरियस इकोसिस्टम अँड क्वालिटी ऑफ एअर. मग याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. तर म्हणजे अन्न हवा पाणी यांना दूषित होऊ देऊ नका. सगळ्या लोकांच्या या महत्त्वाच्या गरजा पूर्ण होऊ द्या आणि भविष्यामध्ये येणाऱ्या लोकांच्या या गोष्टींबद्दल या गरजा सुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे, यासाठी धडपड करा. ही आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटची डिफिनेशन. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळत असेल. पुढे काय बरं का, तो अशा पद्धतीने सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय ते कळालं तर जास्त डोकं लावायचं काम नाही. इथूनच तुम्हाला बराचसा मुद्दा कळून जातोय. पुढे गेला तर काय बरं का, तर पुढे काय कन्सेंट ऑफ पुन्हा तेच येते तेच बघा. तो डेव्हलपमेंट इज लार्जली बेस्ड ऑन द यूज ऑफ रिसोर्स, राईट का. तो डेव्हलपमेंट जर तुम्हाला करायची असेल तर रिसोर्स काय बरं का, असे रिसोर्सचा यूज करा जिथं एनर्जी कन्झम्पशन कमी असेल, बरोबर, राईट का. पाण्याचा वापर करत आहे, महत्त्वाच्या गरजा आहे म्हणून पाण्याचा वापर करत आहे, पण पाण्याचा कुठे वापर करायचा का, तसं नाही करायचं, राईट का. तो पाण्याचा आपण वापर करतो, आपल्याला पाणी प्यायला भेटतोय, मग मोकार पाणी सकाळी दुपारी 3-3 1-1 तासामध्ये आंघोळ करत बसायचं का, बिलकुल मी नाही. असं करण्यामध्ये आपली गरज तर पुरतो, आपली ॲक्च्युली गरज नाही पूर्ण होते, आपल्या इच्छा पूर्ण होत आहेत, राईट की नाही. तो सगळ्या लोकांच्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, सध्याच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे यासाठी. मग जर त्याच ठिकाणी जर आपण असा विचार केला की नको यार पाणी एवढं चालू नको पाहिजे बरं का, याचा अर्थ आपला सुद्धा वाटा शाश्वत विकासामध्ये आहे. मग शाश्वत विकासामध्ये एका मीडियम क्लास लोकांना पण त्याच्याबद्दल नॉलेज असायला पाहिजे. मग कसं येईल बरं का, आता मी विचार करून टाकतो की यार नको यार, एक बादलीभर पाणी मी जास्त का वापर करू, लोकांना पाणी कमी पडतं. आपण काय म्हणतो की राजस्थानमध्ये राहणाऱ्या लोकांना बिचारांना पाणी भेटत नाही. जेव्हा आपण असा विषय उचलतो ना, त्याचा अर्थ असा आहे की आपली वाटचाल शाश्वत विकासाकडे, असा त्याचा मिनिंग होतो. लक्षामध्ये. तो देअर फॉर चेंज द पॅटर्न ऑफ द डेव्हलपमेंट रिक्वायर. तो आपल्याला काय करायचं आहे, जगण्याची जी काही पद्धत आहे, लोक जे काही शॅम्पू लावून जो काही आंघोळ करतात 3-4 4-4 5-5 बादल्या, तर जगण्याचं जे काही पॅटर्न आहे त्याला बदलवायला पाहिजे. जे काही सोर्सेस आहेत त्याला बदलवायला पाहिजे. जे रिन्युएबल सोर्सेस आहेत त्याला यूज करायला गेला पाहिजे. वेस्टेज जे काही आहे ते वेस्टेज खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होत आहेत आणि ते अशी वेस्टेज तयार होत आहेत जे की खूप टॉक्सिक आहेत, त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची विल्हेवाट लावावी हे सुद्धा माहीत नाही आहे. तर ते सगळे जसे वेस्टेज पडून राहत आहेत सध्या, आणि त्या वेस्टेजमुळे पर्यावरणामध्ये काय होते, प्रदूषण पसरतोय. त्यामुळे काय होते, सध्याचे लोक पण प्रदूषणाला सामोरे जात आहेत आणि येणारी पिढी पण काय होते, तो याला म्हणतो अशाश्वत विकास. याला काय म्हणतो, अशाश्वत विकास. ही वाली बात चांगल्या पद्धतीने मला कळालं असेल, राईट. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतात. तो नॉन रिन्युएबल रिसोर्स शुड बी यूज विथ केअर अँड दे टोटली यूज टू द नॅचरल अवेलेबल रिसोर्स अँड श्रिंकिंग, राईट. तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटची कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने कळाली असेल. महात्मा गांधीची बात पण लक्षात ठेवा, राईट. तो देअर इज अ सफिशियंट वर्ड फॉर द, महात्मा गांधींनी काय सांगितलेले आहे, देअर इज अ सफिशियन्सी इन द वर्ड फॉर द मेन्स नीड. माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देवाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत, परंतु तुमच्या गरजाच पूर्ण करा, इच्छा पूर्ण करू नका. तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादामध्ये गरजू व्यक्तीला भेटणार नाही, असं महात्मा गांधी सांगतात. बरोबर, एकदम बरोबर बोलतात, बरोबर, राईट. तर मग पुढे राईट, तो या अशाबद्दल तुम्हाला ही स्टोरी चांगल्या पद्धतीने कळालेली असणार असं मला कळत आहे. तर याच्यामध्ये सगळं तेच आहे, ठीक आहे. ज्याला कन्सेप्ट कळाली असणार, डिटेलमध्ये वाचायची काही जरूरत नाही, याच्यावरून तुम्हाला एक बी क्वेश्चन बनणार नाही आहे. पण मी तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की काय असते काय नसते, ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. आता पुढचं काय आहे बरं का, पुढचा पॉईंट आहे आपला इनडिसिप्लिनरी नेचर ऑफ इन्व्हायरमेंट. तर पुढचा पॉईंट काय, इनडिसिप्लिनरी नेचर म्हणजे काय बरं का. मी जेव्हा पर्यावरण शब्द बोलतो तर पर्यावरण म्हणजे मी फक्त पर्यावरण बोलतो असं नाही. पर्यावरणामध्ये आपण फक्त एका विषयाचा अभ्यास नाही करत, पर्यावरणामध्ये आपण खूप साऱ्या विषयांचा अभ्यास करतो. आपण पर्यावरणामध्ये फिजिक्सचा अभ्यास करतो. फिजिक्सचा अभ्यास कसा करतो, पर्यावरणामध्ये आपण इलेक्ट्रिसिटीचा. आता मला सांगा, पर्यावरणाचा अभ्यास करणारा व्यक्ती जो काही तो त्याला फिजिक्सचं पण नॉलेज येते, राईट का. तो पर्यावरणाचा अभ्यास घेण्यासाठी असं म्हटलं तरी पण चालेल, तर पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला फिजिक्सचं पण नॉलेज असायला पाहिजे,
इकॉनॉमिक्सचं पण नॉलेज असायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणू शकतो की पर्यावरण सायन्समध्ये, इन्व्हायरमेंटल सायन्समध्ये काय काय येते, PGCB येते, इकॉनॉमी बी येते, सोशिओलॉजी पण येते, राईट का, लॉ कायदा कानून पण येतोय, बायोलॉजी पण येते, पॉलिटिकल सायन्स पण येतोय, इंजिनिअरिंग पण येते, कॉम्प्युटर सायन्स पण येतो. लक्षात घ्या, तर पर्यावरण विषय हा एकटा विषय नाही आहे, तर हा विषयामध्ये एवढे सगळे विषय आहेत, ज्याला आपण बेसिक सिव्हिलमध्ये पहिला मुद्दा होता हा इंटरडिसिप्लिनरी, राईट का, तो इंटरडिसिप्लिनरी ऑफ नेचर ऑफ इन्व्हायरमेंट. तर इन्व्हायरमेंटल सायन्स जो काय आहे, फक्त एक इन्व्हायरमेंटल सायन्स म्हणून एक विषय नाही आहे, तो हा विषय किती विषयापासून बनलेला आहे, एवढ्या सगळ्या, तो या सगळ्या विषयापासून बनलेला आपला विषय आहे. याच्याबद्दल MPC मध्ये क्वेश्चन विचारला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे चला. पुढे काय बरं का, हां, आता तुम्हाला विचार, हाऊ कॅन कंट्रीब्यूट युअर अवर इन्व्हायरमेंट. सो हाऊ कॅन यू कंट्रीब्यूट टू अवर इन्व्हायरमेंट. तर तुमच्या पर्यावरणाबद्दल, ठीक आहे, तुमच्या पर्यावरणाबद्दल तुम्ही काय हातभार लावू शकता, राईट का. तो काय हातभार लावू शकतो बरं का. तर तुम्ही काय करणार, तुम्ही नॉलेज गेन करणार. अगोदर आपल्याला नॉलेज गेन करावं लागेल. नॉलेज गेन करण्यासाठी आपण काय करणार, लायब्ररीमध्ये जाऊन आपण पर्यावरणाबद्दल जेवढे काही पुस्तकं असतील त्या पर्यावरणाबद्दल आपण चांगले नॉलेज घेऊन घेणार. तो चांगलं नॉलेज आपण घेऊन घेणार. नॉलेज जो काय आहे, तो नॉलेज आलेल्या नॉलेजला आपण अप्लाय करणार. अप्लाय कशावरती करणार, तर जेवढे काही इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम आहे, फक्त नॉलेज घेऊन मी बसून राहणार का, कचरा करणार का डोक्यामध्ये, नाही. तर जेवढं मी शिकत आहे मी त्याला अप्लाय करणार. ही काम बी तुम्हाला करायला पाहिजे. जेवढ्या गोष्टी आपण शिकतो त्याला जर का तुम्ही अप्लाय केलं नाही, तर तुमच्या डोक्यामध्ये घेणार जी की नॉलेज आहे, ते नॉलेजचा काय होतो, कचरा होतो. लक्षात घ्या. तर जे की एखाद्या ठिकाणी पडलेली जी की गोष्ट जी ज्याप्रमाणे सडत राहते ना, त्याप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये गेलेले जे की आहे ना, ते नॉलेज नाही म्हणून ज्याला जे की गेले ना, ते त्याचा काय होतो, कचरा होतो, राईट. आणि त्याचे परिणाम वेगळे दिसायला भेटतात. तर त्यामुळे तर तेच काय सांगतायत की तुम्ही काय करा, नॉलेज घ्या. नॉलेज घ्यायचा इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम अँड डिफरंट हजार्ड, बरोबर. तर इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम आणि इन्व्हायरमेंटल हजार्ड जे काही आहे त्याच्याबद्दल उपाययोजना शोधायचा. उपाययोजना तेव्हा शोधणार जेव्हा तुम्ही नॉलेज घेणार. तर नॉलेज घेण्यासाठी तुम्हाला वाचनालयामध्ये जाऊन काय करावं लागेल, पुस्तक वाचावं लागेल, बरोबर आहे. पुढून काय करता येईल बरं का, राईट. तो आपला बाय क्रिएटिंग द कन्सर्न अँड रिस्पेक्ट फॉर द इन्व्हायरमेंट, आपल्याला रिस्पेक्ट तयार करावं लागेल. रिस्पेक्ट तयार कशाबद्दल करावं लागेल, पर्यावरणाबद्दल आपल्याला रिस्पेक्ट असायला पाहिजे. जसं की काय बरं का, आपले भारतातील बरेचसे लोक जे की आहेत झाडांची काय करतात, पूजा करतात, बरोबर की नाही. तो रिस्पेक्ट आहे, त्या झाडाबद्दल रिस्पेक्ट आहे, तर ती रिस्पेक्ट तयार व्हायला पाहिजे. मग आपले जुने लोकांनी तेच तर करून ठेवलं होतं. तो त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी ती गोष्ट करून ठेवली होती की उद्या उठून लोक जे ना झाडं कापतील, त्यासाठी झाडाला आपण जर का देव मानलं तर लोक विचार करून हे करतील की नको, झाड देव आहे तर झाडाला कापणार नाही, बरोबर की नाही. तर मग पर्यावरणाबद्दल आपण काय रिस्पेक्ट बाळगायला पाहिजे. पर्यावरणाबद्दल रिस्पेक्ट जर का बाळगली तर पर्यावरणाबद्दल आपण काय करतोय, पर्यावरणाबद्दल आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये आपण वाटा दाखवतोय, राईट. तो नॉलेज गेन करा आणि अप्लाय करा. नंतर रिस्पेक्ट, पर्यावरणाबद्दल रिस्पेक्ट ठेवा. नंतर काय, बिगिन टू ॲप्रिशिएट अँड अडॉप्ट द आयडियाज डेव्हलपमेंट विदाउट डिस्ट्रक्टिंग द इन्व्हायरमेंट, बरोबर. तर वेगवेगळ्या काय करा बरं का, वेगवेगळ्या नवीन आयडिया जे काय आहेत त्या अंमलात आणा. वेगवेगळ्या आयडिया ज्या आहेत त्या आयडिया अंमलात आणा. अशा आयडिया आणा की पर्यावरण जो काय आहे, पर्यावरणाचा ऱ्हास बी होणार नाही आहे, राईट. तो पर्यावरणाचा ऱ्हास न होता पर्यावरण एकदम चांगल्या पद्धतीने राहील, अशा पद्धतीच्या आयडिया, नवीन आयडिया तयार करा. तो इथे आयडिया आपण हे करू शकतो. या आयडिया कधी येतील, नॉलेजमुळे, ठीक आहे. नॉलेजमधून पुढे प्ले द इफेक्टिव्ह रोल इन अ प्रोटेक्टिंग इन्व्हायरमेंट बाय अंडरस्टँडिंग द फॉलोइंग लॉज, राईट का. तो काय करा बरं का, तो आपल्या इन्व्हायरमेंटला हे करण्यासाठी फॉलोइंग लॉ, सो जे कायदा कानून जो काही आहे, फॉलोइंग इन्व्हायरमेंटल लॉ, अंडरस्टँडिंग. पर्यावरणाबद्दल जर का तुम्ही लक्षात घ्या, पर्यावरणाबद्दल खूप सारे कायदे आहेत. ते कायदे मी तुम्हाला लिहून देईल, त्याच्याबद्दल पण क्वेश्चन असतात. तो पर्यावरणामध्ये तुम्हाला विचारतात की पर्यावरणाचा कायदा कोणता, तो पर्यावरणाचा कायदा कोणता वगैरे बद्दल तुम्हाला विचारतात. तर ते काय म्हणतात की पर्यावरणाबद्दल तुम्हाला तुमचा काय हेतू आहे त्याच्याबद्दल सांगितलं आहे. तर एवढे 4 पॉईंट जे आहे तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्यायचे चांगल्या पद्धतीने. सो प्ले अँड इफेक्टिव्ह रोल इन प्रोटेक्ट द इन्व्हायरमेंटल प्रोटेक्ट करण्यासाठी. तो इन्व्हायरमेंटल जर तुम्हाला प्रोटेक्ट करायचं असेल, तुम्ही लॉ शिका ना. इन्व्हायरमेंटलचे जेवढे काही लॉ आहेत ते अंडरस्टँड करून तुम्ही प्रोटेक्ट करू शकतात. तो इन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला तुमचा वाटा काय तुम्ही सांगितला. मग बघा, तुम्ही करा, वाचनालयामध्ये जा, पर्यावरणाची पुस्तकं वाचा, जनजागृती करत फिरा, राईट. पुढे जर गेलं तर काय, स्टेप फॉर इन्व्हायरमेंटल एज्युकेशन. तो स्टेप फॉर इन्व्हायरमेंटल एज्युकेशन काय, नॉलेज घ्या, राईट. जे अवेअरनेस, राईट का, नॉलेज घ्या, त्याच्याबद्दल अवेअरनेस राहा, नंतर ॲटिट्यूड, नंतर स्किल अँड व्हॅल्यू. तो स्टेप फॉर इन्व्हायरमेंटल एज्युकेशन. पर्यावरण शिक्षणासाठी काय पायऱ्या असू शकतात, तो काय पायऱ्या असू शकतील बरं का. नॉलेज, तो प्रोव्हाइड इंडिव्हिज्युअल विथ इन्फॉर्मेशन टू ॲक्वायर बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ इन्व्हायरमेंट, बरोबर. तो आपण काय करायचं, ज्ञान जे की आहे, पर्यावरण शिक्षणाची पहिली पायरी आहे नॉलेज, राईट का. तो नॉलेज मिळवणं ही पहिली पायरी झाली. अवेअरनेस, हेल्प टू कम्युनिटी टू क्रिएट द अवेअरनेस ऑफ देअर ओन इन्व्हायरमेंट इश्यू अँड
सेन्सिटाईज देम टुवार्ड द इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम अँड सोल्युशन, राईट का. तो तुम्ही घेतलेले जे की नॉलेज आहे त्याला तुम्ही जनजागृतीसाठी वापरा. तो जे काही समाज आहे समाजामध्ये जनजागृती फैलावा. त्या लोकांना समजून सांगा की आपल्या पर्यावरणामध्ये जे काही प्रॉब्लेम होत आहे त्या प्रॉब्लेममुळे किती परिणाम होऊ शकतात. तर पर्यावरणामध्ये होणारे जे काही दुष्परिणाम आहे यांच्यामुळे काय काय होऊ शकतं याच्याबद्दल जनजागृती करत फिरा. ठीक आहे. नॉलेज घेतल्यानंतर नॉलेज क्रम विचारतील तुम्हाला. नॉलेज झालं, नॉलेज अवेअरनेस. नंतर पुढे काय ॲटिट्यूड. हेल्प टू इंडिव्हिज्युअल ॲक्वायर a set value and feeling concern for environment and motivational for active participation in the environment improvement and protection activity. आणि प्रत्येक एकेका माणसाला तुम्ही जे काही नॉलेज घेतलेलं आहे तुम्ही समाजामध्ये जनजागृती करत फिरलेत, परंतु एक माणसाला समजून सांगा की पर्यावरणाचं महत्त्व किती आहे. त्यांना मोटिवेट करा, त्यांना इन्व्हायरमेंटबद्दल माहिती द्या, त्यांना मोटिवेट करा, त्यांना सहभाग घ्यायला लावा. ठीक आहे. तो पर्यावरणाची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी त्यांना सहभाग घ्यायला लावा, राईट. त्यांना प्रत्येक एक इंडिव्हिज्युअल माणसांना सहभाग घ्यायला लावा, त्यांना नॉलेज द्या त्या गोष्टीबद्दल. ठीक आहे. म्हणजे तो उद्या उठून पुढे जाऊन अजून जनजागृती करेल. नंतर स्किल. डेव्हलप द स्किल फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम अँड प्रोव्हाइड द सोल्युशन फॉर इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. बरोबर. तो कौशल्य डेव्हलप करायचे, राईट का. आता नवीन शोध जर पर्यावरणाबद्दल लावत असतील तर नक्कीच कौशल्य आहे. एखाद्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीचं कौशल्य जर का असेल तो त्या क्षेत्रामध्ये चांगले शोध लावतो. तर पर्यावरणामध्ये चांगले शोध लागायला पाहिजे, त्याच्यासाठी कौशल्य तयार करणं. तो स्किल डेव्हलप करायची, डोक्याची स्किल डेव्हलप करायची, जेणेकरून काय होणार आहे, जेणेकरून तो घेतलेले जे काही नॉलेज आहे त्याला वरच्या लेवलला नॉलेजला जे काय आहे इम्प्रूव्ह करत स्किल डेव्हलप करून टाकायची डोक्याची, जेणेकरून जे पर्यावरणाबद्दल जे प्रॉब्लेम होत आहे त्याला इझिली कशा पद्धतीने हँडल करता येईल त्याचा मार्ग निघेल, राईट का. ज्याच्याकडे कौशल्य आहे तो प्रॉब्लेमला इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर इन्व्हायरमेंटबद्दल घेतलेलं जे काही नॉलेज आहे जनजागृती करत फिरलो, एकेका माणसाला भाग घ्यायला लावला, राईट का. एक माणसाला त्यांची पर्यावरणाबद्दल आपण सांगितलं की बाबा पर्यावरणामध्ये किती महत्त्व आहे. प्रत्येक माणसाला पर्यावरणाचं महत्त्व सांगणं, सहभाग घ्यायला लावणं, स्वतःचं कौशल्य यासाठी वाढवणं की जेणेकरून उद्या येणारा जो काही प्रॉब्लेम आहे पर्यावरणाबद्दलचा तो आपण इझिली दूर करू शकतो. अँड व्हॅल्यू. आणि प्रत्येक माणसाला पर्यावरणामध्ये असणारे जेवढी महत्त्वाची संसाधनं आहेत त्यांची किंमत समजावून सांगणं. जसं की काय, पाण्याची किंमत काय आहे लोकांना सांगायचं की पाणी जर का राहिलं नाही, पाण्याची किंमत किती आहे बघा. पाण्याची किंमत जर बघायला गेलं तर काय, पाण्याची किंमत आज जर का समजा पाण्याचा आपण वेगळ्या पद्धतीने वापर जर का केला तर भविष्यात पाण्याचा काय होणार आहे किंवा काही दिवसानंतर पाण्याचा काय परिणाम होतील याच्याबद्दल किंमत सांगणं, राईट का. तो व्हॅल्यू. तो अशा पद्धतीने आपल्याला जे काय आहे अशा पायऱ्या उचलायचे. तो नॉलेज, अवेअरनेस, ॲटिट्यूड, स्किल, व्हॅल्यू हे 4 झाले. आता MCQ बघून घ्या पटापट. तो MCQ बघा बरं का. काय MCQ जर बघितलं तर काय, वातावरणाचा कोणता थर हा दाट असून एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे. सांगा रे बटका, सांगा पटकन. कळतोय का, आहेत का तुम्ही. वातावरण म्हणजे काय, ॲटमॉस्फिअर. तर हे बघा क्वेश्चन काय दिला आहे, अमंग द ॲटमॉस्फिअर लेअर विच मोस्ट डेन्स ऑक्युपाइड 85. तो ॲटमॉस्फिअरचा असा कोणता लेअर आहे ज्यांनी 85% हवेने व्यापला आहे. तर 85% हवेने व्यापलेला पहिला लेअर असतो आपला, त्याला म्हणतो आपण काय, त्याला म्हणतो ट्रॅपोस्फिअर, राईट का. तो ट्रॅपोस्फिअर आपलं उत्तर राहणार आहे. लक्षात. चला पुढे. तो कधीचा क्वेश्चन आहे, 2012ला कोणत्या तरी परीक्षेत आलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. आता पुढे ओझोनबद्दल क्वेश्चन येत राहतात, तर लक्षात घ्या. पर्यावरण दिवस लक्षात ठेवू द्या. 5 जून पर्यावरण दिवस आहे. फक्त त्याच्याबद्दल विचारत नाही, तर पर्यावरण दिवस हा 5 जून आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस 5 जून आहे. असं कुठून आलं, कोणत्या दिवशी, राईट का. पहिला पर्यावरण दिवस कधी साजरा केला असा प्रश्न विचारतात. तो पहिला पर्यावरण दिवस कधी साजरा केला सांगा रे. पहिला पर्यावरण दिवस कधी साजरा केला गेला, पहिला पर्यावरण दिवस क्वेश्चन आहे याच्यावरती. सांगा. आता ज्याला माहिती आहे तो पण चुकून येतोय, तो ज्याला माहिती आहे तो पण चुकून येतोय. याचं उत्तर किती आहे, 5 जून 1973. तो लक्षात घ्या. 5 जून 1973 मध्ये पहिला पर्यावरण दिवस साजरा केला गेला. पर्यावरण दिवस आहे हे घोषित कधी केलं गेलं, ते 72 मध्ये घोषित केलं गेलं. पण पहिला पर्यावरण दिवस 1973 मध्ये याच्यावरती बी क्वेश्चन विचारला आहे. तर ज्याला माहिती आहे तो बी चुकून येतोय, राईट की नाही. त्यामुळे पण लक्षात राहू द्या. नंतर पुढे बघा. आपल्या पृथ्वीच्या सभोवताली आपण इंग्रजीमध्ये वागू. तर डिप्लेशन ऑफ द ओझोन लेअर सराउंडिंग अवर अर्थ इट इन्क्रीज अवर एक्सपोजर, राईट का. बरोबर आहे. आता मला सांगा, राईट, UV रेडिएशन. तुम्हाला माहिती आहे ओझोनचं रिलेशन जे काही आहे UV रेडिएशनमध्ये दिसायला भेटते. आता ओझोनबद्दल जेवढे काही गोष्टी आहेत जे की पुढे क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल आता सांगून देतो. तर ओझोनचा जो काही लेअर आहे, ओझोनच्या लेअरमध्ये छिद्रे पडत आहेत बघा.
ओझोनच्या लेअरमध्ये छिद्रे पडत आहेत हे ज्या कळालं आपल्याला. कधी कळालं? 1985मध्ये. तो लक्षात घ्या, 1985मध्ये कळालं, पहिल्यांदा कळालं बरं का, की ओझोनचे जे की लेअर आहे ते ओझोनच्या लेअरला छिद्रे पडत आहेत. आणि कुठे कळालं माहिती आहे? अंटार्क्टिका जे की ना, अंटार्क्टिका, त्या अंटार्क्टिकाच्या प्रदेशामध्ये असं कळालं, तिथले जे की लोक होते त्यांना कळालं की यार हे एवढं तापमान का वाढतंय बा पृथ्वीचं, एवढं तापमान का वाढतंय? कारण की जे काही हार्मफुल रेडिएशन आहे, UV रे, ते येत आहेत पृथ्वीवरती. तर अंटार्क्टिकामध्ये असणारे जे की लोक आहेत किंवा पर्यावरण वगैरे पर्यावरण तज्ज्ञ जे काही आहेत त्यांना कळालं 1985मध्ये की ओझोनचा जो लेअर आहे त्याला छिद्रे पडत आहेत, राईट का? ते छिद्रे पडत आहेत, त्यामुळे UV रे आपल्या पृथ्वीला पोहोचत आहेत. आणि UV रे जास्त पोहोचले तर त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे पृथ्वी जास्त गरम व्हायला लागून जाते. हार्मफुल रेडिएशन आहे ते, राईट का? त्याच्यामुळे काय लोक डायरेक्ट ना, लोकांना खूप चेहऱ्यावरती खूप जबरदस्त डाग, याचे परिणाम पण आहेत, ते शिकणार आहे आपण पुढे. तर UV रेमुळे काय होतं माहिती आहे का? जेव्हा पूर्ण माणूस आहे ना, एकदम चेहऱ्यावरती असे डाग पडायला लागून जातात, राईट? ते खूप सारे परिणाम दिसायला भेटून जातात बघा. तर पुढे काय मेन्शन केले? कोणत्या वायूमुळे मुख्यतः ओझोनचा थराचा ऱ्हास? आता बघा, द मेन गॅस रिस्पॉन्सिबल फॉर ओझोन डिप्लिशन. सांगा बरं रे, मेन गॅस रिस्पॉन्सिबल फॉर द ओझोन डिप्लिशन. कालचं लेक्चर ज्याने केलं असेल त्याला माहीत असेल हे. सांगा कोणतं आहे? CFC. तो तुम्हाला मी काल सांगितलं होतं बरं का, काय? तो UNEP जे की आहे, युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम जो की होता 1972मध्ये, हा प्रोग्रामाला सुरुवात झाली होती. त्या देशांनी काय केलं होतं माहिती आहे तुम्हाला? तो हे जे की आहे ना, या देशाचे जे काही या प्रोग्राममध्ये असणारे जेवढे काही सदस्य वगैरे असतील किंवा या प्रोग्रामच्या अंतर्गत यांनी काय काम केलं होतं? खूप सारे कामं केले होते. तो हे काय करायचे? पर्यावरण रिलेटेड जेवढं काही जिथं पर्यावरण लोक काही आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी पैसा जरी लागत असेल ना, तरी हे पैसा पुरवायचं काम करत होते. बरोबर आहे. दुसरी बात काय? तो हे यांनी काय केलं होता की जे कारखाने होते, असे कारखाने जे रेफ्रिजरेटर तयार करतात, तर रेफ्रिजरेटर तयार करणारे जेवढे काही कारखाने होते, म्हणजे जे कारखाने होते त्या कारखान्यांना बजावून सांगितलं की तुमचे प्रोडक्ट जे त्यांचं प्रमाण कमी करा, कारण की तुमच्या रेफ्रिजरेटरमधून कोणता गॅस बाहेर निघतोय? तो CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन. आणि या क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोनचा थर जो आहे तो काय होत चालला आहे? कमी होत चालला आहे, राईट का? तर तुमच्या लक्षात काल मी सांगितलं होतं, क्लोरोफ्लोरोकार्बन जो काही आहे तो ओझोनचा जो काही आहे, ओझोन डिप्लेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन CFC. ओके, चला पुढे जाऊ. पुढे काय बरं का? तर ओझोनची छिद्रे सर्वप्रथम कोणत्या वर्षी आढळले? सांगा रे. ओझोनची छिद्रे सर्वप्रथम कोणत्या वर्षी आढळले? 1985. कुठे आढळले? तर अंटार्क्टिका. तर अंटार्क्टिकाला 1985 साली ओझोनचं जे काही छिद्र आहे ते आढळले आहे. ओझोनचा थर जो काय तो डिप्लीट कशामुळे होत असतो? तो क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे होत असतो. क्लोरोफ्लोरोकार्बन कुठून येत असतो? तो रेफ्रिजरेटरमधून येत असतो. अशा पद्धतीने स्टोरी आपण बघितली आहे. तर ओझोनचा जागतिक ओझोन दिवस म्हणून सुद्धा लक्षात ठेवा, 16 सप्टेंबर जो आहे, 16 सप्टेंबर, याच्यावरती क्वेश्चन येईल तुम्हाला. तर 16 सप्टेंबर जो आहे तो जागतिक ओझोन दिवस ॲक्च्युली पुढे आहे, आपल्याला ते पुढे जाऊन शिकणार आहोत आपण ते, पण तरी माहितीच्या याच्यातून लक्षात ठेवू द्या. जागतिक 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून ओळखला जातो. जनरल नॉलेजसाठी लागेल तुम्हाला, पर्यावरणामध्ये तो प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, चला पुढे. तो UNEP. चला बरं का, तुमच्या नॉलेज लावून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. UNEPच्या नियमाप्रमाणे, राईट का? इथं जे आहे ना, इथं काय आहे? इथं जे ना आपले हे असतात प्रदूषक, या प्रक्षेच्या जागी काय? प्रदूषक शब्द आहे. प्रदूषक शब्द आहे. प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमातून जोडा जुळवा. ठीक आहे, तर तुम्हाला जोड्या जुळवायला लावले बघा बरं का. तुमचं डोकं लावा बरं का, तुम्ही तुमचं डोकं लावा, मी तुम्हाला सांगितलंय. तर UNP वाल्यांनी काय केलं होतं? UNP वाल्यांनी गाईडलाईन सारखं बनवून ठेवलं होतं की पाणी जर का खराब असेल तर पाण्यामध्ये कशाचं प्रमाण असेल, ॲक्च्युली त्या लेवलला तेवढं नॉलेज होतं. हळूहळू गोष्टींची डेव्हलपमेंट होत गेली. तर UNP वाल्यांनी काय सांगितलंय? UNEPच्या नियमाप्रमाणे प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमाचा जोड्या जुळवा बरं का रे. नायट्रोजन गॅस कुठे असतो? हवेत. राईट. तो नायट्रोजन जो की नायट्रोजन ऑक्साईड गॅस, राईट का? हवा आहे. नंतर पुढे काय सांगितलं होतं मी? फ्लोराईड कशामध्ये असतो? पाण्यात. पाणी कुठे? स्वच्छ पाणी. तुम्हाला सांगा फ्लोराईडचा परिणाम काय होतो तुम्हाला माहिती आहे? फ्लोरोसिस. तर फ्लोराईडमुळे बोन फ्लोरोसिस, राईट का? तर टीथ फ्लोरोसिस आणि ब्लोन फ्लोरोसिस. तर 1.5 तुम्हाला सांगितले मी, फ्लोराईडचं प्रमाण जर का 1.5 पेक्षा जर का जास्त झालं तर टीथ फ्लोरोसिस होऊन जातो. टीथ फ्लोरोसिस म्हणजे काय? दातांवरची पिवळ्या कलर येणं, दातांना छिद्रे पडणं, राईट का? याचे 1.5 mg/लिटर. तर जर का पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये 1.5 mg/लिटर याच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाण, ॲक्च्युली 1.5 पर्यंत फ्लोराईड असणं चांगलं असतं दातांसाठी, दातांच्या वाढीसाठी. लहान बाळांना दातांच्या वाढीसाठी 1.5 mg/लिटरचा फ्लोराईड जो काही तो चांगला असतो ॲक्च्युली 1 पर्यंत, राईट. पण 1.5 mg/लिटरपेक्षा जर का जास्त झाला तर टीथ फ्लोरोसिस होऊन जातो. आणि 5 mg/लिटर याच्यापेक्षा स्वच्छ पाण्यामध्ये जर का याचं प्रमाण जर जास्त झालं तर तुम्हाला काय सांगितलं होतं मी? बोन फ्लोरोसिस, हाडांचे रोग दिसायला भेटतात, राईट का?
तर फ्लोराईडची बात झाली. नायट्रोजन ऑक्साईडबद्दल सांगितलं. पेट्रोलियम हायड्रोकार्बन, तो पेट्रोलियम हायड्रोकार्बन कुठे येईल बरं का सांगा रे? पेट्रोलियम हायड्रोकार्बन समुद्रामध्ये. तो समुद्रामध्ये पेट्रोलियम हायड्रोकार्बन जे काही आहे ते आपल्याला दिसायला भेटतात. तो ते त्यांनी सांगितलं की बाबा की प्रदूषक जे आहेत हे प्रदूषक आपल्याला या ठिकाणी दिसायला भेटत असतात UNP वाल्यांनी, राईट का? आणि मायकोटॉक्झिक जे काही आहे अन्नामध्ये, तो अन्नामध्ये मायकोटॉक्झिक जे काही आहे हे प्रदूषक आहे. नंतर मायकोटॉक्झिक हे प्रदूषित आहे अन्नामधलं. फ्लोराईड हे प्रदूषक आहे स्वच्छ पाण्यामधलं. पेट्रोलियम हायड्रोकार्बन हे प्रदूषक आहे समुद्रामधलं. आणि नायट्रोजन ऑक्साईड जो आहे ते प्रदूषक आहे हवेमधलं. तर त्यामुळे तुम्हाला याच्या जोड्या चांगल्या पद्धतीने जुळवता यायला पाहिजे. प्रदूषक दिलेलं आहे इकडे आणि इकडे काय आहे माध्यम दिले, ठीक आहे. तर याच्या जोड्या जुळवता यायला पाहिजे. पुढे जाऊ. तो 1987 साली प्रसिद्ध झालेल्या ब्रँडलँड, ठीक आहे, ब्रँडलँड अहवालातील शीर्षक खालीलपैकी काय आहे? इंग्रजीमध्ये वाचायला गेलात तर व्हॉट इज द टायटल ऑफ ब्रँडलँड रिपोर्ट पब्लिश इन 1987? सांगा बरं का रे. तो ब्रँडलँड रिपोर्ट पब्लिश कशासाठी होता? ब्रँडलँड रिपोर्ट पब्लिश काय होती? सस्टेनेबल डेव्हलपमेंटची डिफिनेशन दिलेली होती. त्याची डिफिनेशन पण लक्षात राहू द्या, राईट. 2016ला क्वेश्चन विचारला गेला आहे. पुढे तो नंतर पुढे जर बघायला गेला तर काय बरं का ह्यो, तो इथं मेन्शन केलं आहे बघा, फॉरेस्ट अँड रिसर्च. तो फॉरेस्ट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट FRI बाबतीत खालीलपैकी विधानांचा 2014मध्ये क्वेश्चन विचारला आहे, राईट. तो बघा, तिची स्थापना ब्रिटिश इम्पिरियल फॉरेस्ट स्कूल म्हणून 1906 मध्ये करण्यात आली. लक्षात घ्या. तो FRIची स्थापना कधी झाली? 1906 मध्ये. 1906 मध्ये कुठे झाली? डेहराडूनमध्ये. तर डेहराडूनमध्ये 1906 मध्ये झाली. परंतु FRI येते फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडून भारताकडून स्थापना झाली होती, राईट का? तो हिची स्थापना ब्रिटिश इम्पेरिकल फॉरेस्ट स्कूल म्हणून ही पुनर्स्थापना झाली होती. ही पुनर्स्थापना कधी झाली होती? याचा सण काहीतरी आहे, राईट का? तो याचा सण काहीतरी आहे ॲक्च्युली, हे बरोबर आहे. परंतु 1906 नाही, इथं 1906 नाही, हे काहीतरी आहे, राईट का? 1885 का काहीतरी शब्द आहे, तो मी लिहिला आहे कुठेतरी. 1885 असावा. एक मिनिट बघून घेतो. जवळपास लिहिलेलं असेल तर आपल्याला कळून जाईल ती बात. कुठेतरी लिहिलं आहे मी त्याला. 85, हां, 1878. लक्षात घ्या रे. तो तिची स्थापना इथं काय लिहायचं? इथं 1878 लिहायचं आहे. 1878 काय वाक्य होईल ते बघा. तिची स्थापना ब्रिटिश इम्पेरियल फॉरेस्ट स्कूल म्हणून 1978 मध्ये करण्यात आली. लक्षात आलं तुम्हाला? तर लक्षात घ्या, ब्रिटिश 1878 नाही, 1900 नाही, 1878 मध्ये सगळ्यात अगोदर ॲक्च्युली FIR जी ना, ही FIR अगोदर होती. अगोदर काय होती ती? अगोदर नाव काय होतं तिचं? तो ब्रिटिश इम्पिरियल फॉरेस्ट स्कूल म्हणून ओळखली जात होती. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ही ब्रिटिश इम्पिरियल फॉरेस्ट स्कूल म्हणून ओळखली जात होती. 1878 मध्ये स्थापना झाली होती ॲक्च्युली त्याची. परंतु 1906 मध्ये FRIची स्थापना झाली. म्हणजे त्याचं नाव बदलण्यात आलं, FRI करण्यात आलं, त्याची स्थापना झाली, अशामध्ये दिसायला भेटेल. तो वाक्य काही लक्षात ठेवा. 1947 मध्ये इम्पिरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून पुनर्स्थापना झाली, राईट का? नाही, 1947 नाही, तो 1947 नाही, 1906. लक्षात घ्या, 1906 मध्ये इम्पिरियल फॉरेस्ट इन्स्टिट्यूट स्कूल पुनर्स्थापना करण्यात आली. लक्षात घ्या, कधी? 1906 मध्ये. तर 1906 मध्ये 1878ला ब्रिटिश इम्पिरियल जी काही स्कूल आहे ती स्थापना झाली होती. परंतु याची पुनर्स्थापना 1906 मध्ये झाली, ज्याला आपण FRI म्हणतो. लक्षात घ्या, पुनर्स्थापना झाली त्याची. तर हे पण चुकलं, इथे 1906 पाहिजे. पुढे तो काय चुकले बरं का? तो हे पहिलं चुकलेलं आहे, राईट. दुसरं पण चुकलेलं आहे. पुढे ती उत्तराखंडामध्ये डेहराडूनमध्ये आहे. आता हे उत्तराखंडमध्ये डेहराडूनमध्ये आहे, बरोबर आहे, राईट का? तो हे बरोबर मला दिसायला भेटते. उत्तराखंडमध्ये जे काही ना, उत्तराखंडची राजधानी आय थिंक डेहराडून असावी. तो डेहराडून जे काही आहे डेहराडूनमध्ये दिसायला भेटते. 1991 मध्ये तिला अभिमय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. ते पण बरोबर आहे. लक्षात घ्या, लिहून घ्या वाटलं असतं. 1991 मध्ये तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे. उत्तरामध्ये असणाऱ्या देहराडून येथे ते आहे, राईट का? सगळ्यात अगोदर 1878 मध्ये याची स्थापना झाली होती. परंतु तेव्हा त्याचं फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट असं नाव नव्हतं. तिचं नाव काय होतं? ब्रिटिश इम्पिरियल फॉरेस्ट स्कूल 1878 मध्ये म्हणून स्थापना झाली होती. परंतु त्याची पुनर्स्थापना 1906 मध्ये झाली, राईट. मग काय म्हणून झाली? फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. कळालं का रे? याचं उत्तर क आणि ड आहे. कळालं? 1991 मध्ये अभिनव विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला होता. ठीक आहे, इंग्रजीमध्ये दिलेलं आहे, राईट का? डिक्लेअर ॲट डीम युनिव्हर्सिटी 1991. ठीक आहे, तर हे तुम्हाला इंग्रजी मराठीमध्ये लागत असेल त्याच्यानुसार करा. पुढे जाऊया. पुढचं काय बरं का? संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता जागतिक दिवस ओझोन दिवस? सांगा रे, ओझोन दिवस. विच फॉलोइंग डे डिझाईन वर्ल्ड ओझोन डे?
UN जनरल असेंब्ली किती रे 16 सप्टेंबर. तर लक्षात 16 आलं? सप्टेंबर. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस म्हणून ओळखला जातो. पुढे जाऊया. तो बघा बरं का हा नाही ते आपल्या वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे 5 जून. पुढे चला. नंतर मल्टी डिसिप्लिनरी सांगा रे. मल्टी डिसिप्लिनरी हाच क्वेश्चन कुठेतरी विचारला गेला आहे, लक्षात घ्या. मल्टी डिसिप्लिनरी सायन्स, तो इन्व्हायरमेंटल सायन्स जे काय आहे ते मल्टी डिसिप्लिनरी सायन्स आहे, राईट का. तो मल्टी डिसिप्लिनरी सायन्स आहे. मल्टी डिसिप्लिनरी सायन्स म्हणजे काय की हा इन्व्हायरमेंटल सायन्स ॲक्च्युली खूप विषयापासून बनलेला आहे. मल्टी डिसिप्लिनरीचा मिनिंग काय होतोय, मल्टी डिसिप्लिनरी सायन्स म्हणजे इन्व्हायरमेंटल सायन्स हे खूप विषयापासून बनलेलं आहे. ते फक्त तो इन्व्हायरमेंटल सायन्स फक्त केमिकल सायन्स आहे का, नाही, चुकलं. हे मॉडर्न मेडिकल सायन्स आहे का, नाही, चुकलं. नन ऑफ दिस, हे पण चुकणार आहे. तो मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे काय, इन्व्हायरमेंटल सायन्स हे खूप विषयापासून बनलेलं एक सायन्स आहे, राईट का. तो याचा ऑप्शन जे काय आहे ए ऑप्शन बरोबर झालं. तो ऑप्शन ए इज करेक्ट, मल्टी डिसिप्लिनरी सायन्स. तो फक्त इकडे शिफ्ट झाला आहे ते लक्षात राहू द्या तेवढं. FRI वाज इस्टॅब्लिश 1906. ही पुनर्स्थापना झालेली आहे उत्तराखंडामधल्या डेहराडूनमध्ये, ठीक आहे. तो चला पुढे. डॉट डॉट इज लेड टू चिपको आंदोलन. सांगा रे, चिपको आंदोलन कोणामुळे हे झालं बरं का. भट्ट गौरादेवी आणि सुंदरलाल बहुगुणा, ठीक आहे. तो लक्षात राहू द्या. इन्व्हिस, तो इन्व्हिसने काय होती तुम्हाला मी सांगितली होती 1882 मध्ये इन्व्हिस पण आणि WWI पण. WWI आणि इन्व्हिस या दोघांची जी की स्थापना आहे ती 1982 साली झालेली आहे. इन्व्हिसचं काम काय होतं रे, तर इन्व्हिसचं काम काय होतं, जेवढे भारतामध्ये असणारे जेवढे शास्त्रज्ञ तंत्रज्ञ इंजिनियर लोक यांना बोलवायचं आणि यांना शिक्षण द्यायचं इन्व्हायरमेंटबद्दल. इन्व्हिसचं काम 1982. WWI अँड इन्व्हिस. पुढे हेडक्वार्टर ऑफ निरी इज लोकेटेड ॲट नागपूर, राईट. पुढे युनायटेड स्टेट, हे काय आता येतं बघा. युनायटेड नॅशन सेट अ वर्ल्ड कमिशन ऑन इन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट इन व्हॉट. तो हा वाला जो काही पॉईंट आहे, हा वाला पॉईंट सर्च करणं जरुरी आहे, ठीक आहे. तर हा वाला पॉईंट जो काही याला सर्च करा, याला सर्च करून घ्या गुगलवरती जाऊन, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला जो काय आहे पहिला पार्ट आपण कव्हर केलेला आहे. तो जवळजवळ तुमची 2 चॅप्टर कव्हर झालेली आहेत, पहिलं चॅप्टर आणि लास्टवाला चॅप्टर. तर 3 चॅप्टर बाकी आहेत. पर्यावरण जास्त काही अवघड नाही, पण तुम्ही रिव्हिजनमध्ये ठेवा तर जाऊन ती बात बनून जाईल. थांबतो इथं, ठीक आहे.